की तुम्ही एक ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तुम्ही आता एंटर करत आहात, तर हे काय सीन आहे आता? ICWA इंटरमिजिएटला माझा ऑल इंडिया 6th रँक होता आणि ICWA फायनलला माझा ऑल इंडिया 9th रँक होता आणि दोन्ही वेळेस मी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला होतो. त्यांना ज्यावेळेस आम्ही माझी स्टोरी सांगितली की असा हा बंद पडलेला कारखाना आम्ही चालू केला आहे, रावसाहेब दानवे साहेब होते आणि तर की तुम्ही निर्व्यसनी आहे, ही खरी गोष्ट आहे का ही? ते खरं सांगा जरा. शेती तर मी सांगतो तुम्हाला टोटल लोड शेडिंगमध्येच आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो पैठणची विकासाची गाडीच फसलेली काय. कारण काय असतं की कारखाना ज्यावेळेस बंद असतो त्यावेळेस सगळेच लोक म्हणतात की हा चालू झाला पाहिजे आणि ज्यावेळेस चालू झाल्यानंतर चालू करणाऱ्याचे पाय ओढणारे खूप लोक असतात. नमस्कार CS सचिन सर. नमस्कार. आपले माझ्या यूट्यूब चॅनल अजिंक्य धारकर याच्यावरती खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. सर, मला आपल्यासोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारायचे सर. अरे वाय नॉट. सर, तुम्ही प्रोफेशननी CA आहात आणि सध्या तुम्ही श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहात. आणि सर, एक मला विचारायचं आहे की म्हणजे तुमच्याबद्दल मी खूप ऐकलंय. सर, तुमची लहानपणी खूप संघर्षामध्ये गेला आहे. तर सर, आपला प्रवास नेमका कसा होता सर? म्हणजे नक्कीच म्हणजे लहानपणाच्या जर मेमरीज जर काढायचं झालं तर बेसिकली आमचं लहानपण श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण जो आहे तर त्या साखर कारखान्याच्या चाळीमध्ये गेलं आणि मला असं वाटतं की अ, अ, खूप वेगळ्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर असतं चाळीतलं, जिथं खूप वेगळ्या जाती धर्माचे लोक एकसोबत राहतात. त्यामुळे खूप सोशल असं पद्धतीचं माझं लहानपण होतं. परंतु लहानपणी जर बघितलं तर खूप आर्थिक अडचणी सुद्धा आमच्यासमोर होत्या. कारण ज्या साखर कारखान्यात माझे वडील काम करायचे श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये, तो साखर कारखाना मोस्ट ऑफ द टाइम्स कधी चालू, कधी बंद, कधी चालू, कधी बंद अशा पद्धतीचा असायचा. आणि आमचं जे सगळा जो उदरनिर्वाह होता, तर तो वडिलांच्या नोकरीवरच होता. ज्याच्यामुळे जर साखर कारखाना बंद असेल, तर खूप वेळेस खूप भयंकर आर्थिक अडचणींना आम्हाला सामना करावा लागायचा. म्हणजे आम्ही आठवतं आम्हाला, की ज्यावेळेस कारखान्याचे पगार नसायचे, तर त्यावेळेस असंख्य वेळेस आमच्या आईला कुठून तरी उसनं कुणाकडनं 1 धडे, 2 धडे ज्वारी, बाजरी घेऊन आमचं पालनपोषण करावं लागलेलं आहे. आणि हे माझंच नाही, पण आमच्या साखर कारखान्याच्या कॉलनीमध्ये जितके सुद्धा कर्मचारी राहत होते, जेवढे कामगार राहत होते, त्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हीच परिस्थिती होती. आणि परंतु एक महत्त्वाचा विषय होता, की आमच्या साखर कारखान्याच्या कॉलनीमध्ये जेवढे पण सगळे मुलं होते, तर ते अभ्यासात खूप हुशार होते आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचे. माझी आईसुद्धा बेसिकली तिचं जुनं 10वी झालेलं आहे. त्याच्यामुळे ती आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं शिकवायची. आणि चांगल्या पद्धतीनं तिनं आमच्या अभ्यासावर फोकस केला, ज्याच्यामुळे आज आम्ही हे दिवस बघू शकलो. त्यावेळेस साखर कारखान्याची जी कॉलनीची जी परिस्थिती होती, त्या कॉलनीच्या समोरच भीमाशंकर म्हणून शाळा होती. म्हणजे त्या भीमाशंकर शाळेमध्ये माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. आणि फॉर्च्युनेटली मला खूप चांगले शिक्षक जे आहेत तर ते मिळाले. म्हणजे तो एक वेगळाच काळ होता ज्यावेळेस खूप चांगले शिक्षक आणि खूप चांगला नॉलेज ज्यावेळेस द्यायचे. म्हणजे आजकाल आपण जर बघितलं तर मुलांना शाळेमध्ये मारत सुद्धा नाहीत. मारलं तर लगेच पॅरेंट्स जातात आणि शिक्षकांना ओरडू शकतात, अशी परिस्थिती आहे. परंतु आम्ही त्या काळातले आहोत, ज्या काळामध्ये आमचे वडील, आई-वडील आमच्या शाळेत येऊन सांगायचे की याला खूप मारा. ठीक आहे, की जेणेकरून हा चांगला अभ्यास करेल. आणि कदाचित त्या सगळ्या गोष्टीमुळे नाही का आजपर्यंत जे आहे, तर आमचा प्रवास चांगला आम्ही करू शकलो. तर भीमाशंकर शाळेमध्ये साखर कारखान्याच्या परिसरात माझं शिक्षण झालं आणि 1ली ते 10वी माझा अभ्यास खूप चांगला होता. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम्स मी वर्गामध्ये 1ला, 2रा असायचो. आणि त्यावेळेस मला जे शिक्षक होते, तर ते पण खूप चांगले होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं माझं शालेय जीवन गेलं. नुसतं अभ्यासच नाही, पण स्पोर्ट्समध्ये सुद्धा मी खूप जास्त पुढे असायचो. म्हणजे स्वतःची क्रिकेट टीम असायची माझी आणि क्रिकेटमध्ये तर खूपच इंटरेस्ट असा, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही क्रिकेट खेळायचो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात किंवा दररोजच टुर्नामेंट्स अरेंज करायचो. टुर्नामेंट्समध्ये आमच्या टीम्स असायच्या. एक तो वेगळाच एरा होता ज्यावेळेस क्रिकेटचं खूप जास्त फॅड होतं. तर त्या पिरियडमध्ये फक्त नुसता अभ्यासच नाही तर स्पोर्ट्स म्हणजे कबड्डी असेल, खो-खो असेल, क्रिकेट असेल, या सगळ्यामधनं आम्ही तयार झालेलो आहे. तर अशा पद्धतीचं माझं बेसिकली बालपण जे आहे, तर ते साखर कारखान्याच्या परिसरामध्ये होतं. मग पुढचं शिक्षण करायला तुम्ही पुण्याला गेले की संभाजीनगरला आलते? माझं जे शिक्षण आहे, तर ते सुरुवातीचं शिक्षण माझं संभाजीनगरला झालं आणि त्यानंतर मग मी CAच्या एज्युकेशनसाठी पुण्याला गेलो. 11वीला माझं मी कॉमर्स बॅकग्राऊंड चा स्टुडंट आहे बेसिकली.
चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी माझ्या भाऊजींनी आणि माझ्या ताईंनी मला गायडन्स केलं. आणि त्यानंतर माझं 11th आणि 12th ते माझं देवगिरी महाविद्यालय जे आहे संभाजीनगरमधलं, तर त्या देवगिरी महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. आणि मालूस कॉमर्स अकॅडमी म्हणून संभाजीनगरला एक खूप चांगले मालूस सर आहेत, तर फेमस आहे खूप. तर त्यांच्याकडे माझे 11th-12th क्लासेस होते. तिथे राहुल मुळी सर म्हणून एक खूप चांगले सर होते. तर त्यांच्यासोबत सुद्धा माझं 11th-12th खूप चांगल्या पद्धतीने ते मला मॅथ्स शिकवायचे. तर 11th-12th माझं देवगिरी कॉलेज संभाजीनगरमध्ये झालं. आणि त्यासोबतच मी सीएचा सुद्धा अभ्यास चालू केला होता. आणि ज्यावेळेस सीएचा अभ्यास चालू केला, तर त्यावेळेस सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट पर्यंत मी संभाजीनगरला होतो. आणि त्यानंतर सीएची आर्टिकलशिप आणि सीए फायनलसाठी मी पुण्याला गेलो. सीए फायनल आणि सीएची आर्टिकलशिप हे सगळं मी पुण्याला केलं. आणि सीए करत असताना मी कंपनी सेक्रेटरी अँड CMA किंवा ICWA या कोर्सेसला सुद्धा ॲडमिशन घेतलं. आणि वयाच्या 23 वर्षी सीए, CS, ICWA असा मी भारतातला सगळ्यात कमी वयात त्यावेळेस सीए, CS, ICWA ऑल द 3 टॉप प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे मानतात कॉमर्समधले, तर ते कंप्लीट केले. त्यावेळेस ICWA इंटरमिजिएटला माझा ऑल इंडिया 6th रँक होता आणि ICWA फायनलला माझा ऑल इंडिया 9th रँक होता. आणि दोन्ही वेळेस मी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला होतो. आणि सायमल्टेनियसली मी सीए आणि CS सुद्धा करत असल्यामुळे त्यावेळेस मला दोन्ही इन्स्टिट्यूटची स्कॉलरशिप सुद्धा चालू होते. आणि पश्चिम भारतामध्ये त्यावेळेस अशा दोन्ही इन्स्टिट्यूटच्या स्कॉलरशिप चालू असलेला मी एकमेव विद्यार्थी होतो. त्यावेळेस हो, त्यावेळेस. आणि टॉपचे 3 प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स मी खूप कमी वयामध्ये कंप्लीट केले. आणि मला सांगायला चांगलं वाटतं की मी कधीच फेल नाही झालो या प्रोफेशनल एक्झाम्समध्ये. आणि खूप चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर कंप्लीट केलं. सर जनरली मी ऐकलं आहे की सीएचे जे एक्झाम राहते ते खूप डिफिकल्ट असते सर. आणि सीए सोबत तुम्ही CS आणि ICWA हे तिन्ही परीक्षा क्रॅक कशा केल्या सर? नक्कीच सीएची जी एक्झाम आहे, तर ती भारतातली वन ऑफ द टफेस्ट एक्झाम मानली जाते. म्हणजे तुम्हाला सांगतो की जनरली IAS आपण खूप टफ मानतो, म्हणजे UPSCची एक्झाम्स खूप टफ मानतो. परंतु सीए इज ॲज इक्वॅलंट टू IAS किंवा कधी-कधी IAS पेक्षा सुद्धा डिफिकल्ट एक्झाम्स मानली जाते. कारण खूप कमी पर्सेंटेजनं मुलं पास होतात. म्हणजे ज्यावेळेस मी सीए करायचो त्यावेळेस 2%, 1.5% असा रिझल्ट लागायचा. आणि आता ठीक आहे, थोडाफार इम्प्रूव्ह झालेला असेल, परंतु मोर ऑर लेस खूप टफ एक्झाम्स सीएच्या आहेत. परंतु ह्याच्यामध्ये काय की चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि ICWA ह्याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये काही सब्जेक्ट सोडले तर 40-50% सिलेबस कॉमन असतो. त्यामुळे मला वाटायचं की आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मी मल्टिपल प्रोफेशनल एक्झाम्स द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस सीए, CS, ICWA अशा तिन्ही पण कोर्सेस मी लवकरात लवकर कंप्लीट करू शकलो. सर तुमची सीएची जी फायनल आर्टिकलशिप होती ती पुण्यामध्ये गेली. पण ते इथून म्हणजे पैठणमधून संभाजीनगरला स्थलांतर, मग नंतर त्यावेळेस पुण्याला जाणं ते एक मायग्रेशन ज्याला म्हणतो आपण. म्हणजे त्यावेळेस अब्रॉड स्टडीजचा एवढा वेळ नव्हता लोकांना, म्हणजे माहिती नव्हती. पण पुणे जाणं बी म्हटलं तर हे पॉसिबल नव्हतं. हो. मग कसं म्हणजे तुमचे दिवस कसे होते स्टार्टिंगचे तिकडचे सर? तसं बघितलं तर पुण्याला जाऊन शिक्षण घ्यायचं इतकी काही आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. परंतु मी सीए इंटरमिजिएट पर्यंत मी संभाजीनगरला मी पास झालो होतो. आणि सीएच्या हाताखाली आर्टिकलशिप करावी लागते 3 वर्षांची, सीएच्या सिलेबसमध्येच आहे. तर मग माझं कधी पण असं होतं की मी पुणे किंवा मुंबई अशा चांगल्या ठिकाणी आर्टिकलशिप करावी आणि चांगला अनुभव घ्यावा या क्षेत्रामध्ये. तर मग मी पुण्याची निवड केली. आणि पुण्यामध्ये खंडेलवाल जैन अँड असोसिएट्स म्हणून एक सीएची खूप मोठी फर्म आहे. तिथं आशिष खंडेलवाल सर, निलेश खंडेलवाल सर असे खूप नामांकित चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. तर त्यांच्या फर्ममध्ये मी आर्टिकलशिप केली. त्यावेळेस मला ₹3000 महिन्याचं स्टायपंड होतं. हे कोणत्या वर्षाची गोष्ट झाली? म्हणजे ही 2005 सालची गोष्ट आहे. ठीक आहे. तर मला ₹3000 महिन्याला स्टायपंड असायचं. त्यातले ₹1000 माझे क्वाड बेसिसच्या रेंटला जायचे, ₹1000 मेसला जायचे. आणि मग काय ₹500-600 तर मग पेट्रोलला वगैरे जायचे आणि ₹300-400 वाचायचे. अशा परिस्थितीमध्ये खूप स्ट्रगलिंग आणि पण एक फॅसिनेटिंग लाईफ होतं त्यावेळेसचं. ज्यावेळेस मी पुण्याला गेलो सगळ्यात पहिल्यांदा, तर तुम्हाला सांगतो की माझा एक मावस भाऊ आहे विकास वाकडे म्हणून, तर तो आता स्वित्झर्लंडला असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी पुण्याला गेलो, तर त्यावेळेस आम्ही इथनं म्हणजे पैठणमधनं आम्ही दोघे 2 व्हीलरवर गेलो होतो. म्हणजे आमची माझी बॅग तिथे गाडीला बांधली होती. पुण्याला गेलते. हो. आणि मग दोघे आम्ही चालवत ती गाडी 2 व्हीलर सर बसचा प्रयोग का नाही केलता तुम्ही? बसमध्ये तर एकदम आरामदायक. नाही, त्यावेळेस गाडीच मला पुण्याला न्यायची होती. ठीक आहे. गाडी पुण्याला न्यायची होती 2 व्हीलर, कारण पुण्याला आर्टिकलशिपसाठी गाडीची आवश्यकता होती. तर त्यावेळेस आम्ही इथनं गेलो, तर त्यावेळेस आम्ही म्हणजे पाऊस चालू होता अक्षरशः रस्त्यानं, आणि त्या पावसात भिजत आम्ही पुणे गाठलं होतं.
ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पुण्यामध्ये तर मला काही राहायला रूम वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेस माझा जो विकास म्हणून मावस भाऊ आहे ज्याचा मी उल्लेख केला, तर त्याच्याच रूमवर मी 15 दिवस राहिलो आणि त्याच्या मित्रांचा डब्बा यायचा. ते 3-4 जणांचा त्यांच्यातच मी जेवायचो आणि मग दिवसभर मी इंटरव्ह्यूज द्यायचो आर्टिकलशिपसाठी सीएच्या फर्म्समध्ये आणि त्यानंतर मग माझं खंडेलवाल जैन अँड असोसिएट्स जसं मी सांगितलं त्या फर्ममध्ये माझं सिलेक्शन झालं आणि नंतर मग माझा आर्टिकलशिपचा प्रवास चालू झाला. नंतर मी माझ्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालो माझ्या सीएच्या विद्यार्थ्यांमध्ये, सीएच्या मुलांमध्ये आणि त्यांच्यासोबत मग मी राहायला लागलो आणि मग माझी सीएची जी पुण्यातली जी जर्नी आहे तर ती चालू झाली. फायनली जे तुम्ही सीए बनल्यानंतर नंतर तुम्ही जॉब न करता क्लासेस कडे का वळला तुम्ही? आणि ते बी कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ॲक्च्युली. मी ज्यावेळेस पुण्याला गेलो सीए फायनलसाठी आणि त्यावेळेस सीएचं बेसिकली तुम्हाला सांगतो की सीएचं कुठलं कॉलेज नसतं. त्यामुळे आयदर सेल्फ स्टडी किंवा कोचिंग क्लासेस याच्यावरच सीएच्या स्टुडंटचा जो आहे तर तो स्टडीज जो आहे तो अवलंबून असतो. तर झालं असं की ज्यावेळेस मी सीए पुण्यामध्ये क्लासेस करायचो ॲज अ स्टुडंट म्हणून, तर त्यावेळेस मी बघायचो किंवा आमचे सगळेच मित्रपरिवार बघायचा की 200-200, 300-300, 400-400 विद्यार्थी एका बॅचला बसलेले असायचे. आणि जसं बघितलं तर कोचिंग क्लासेस हा खूप एक मोठा बिझनेस आहे. आणि त्यावेळेस आम्ही आमच्या सरांचं कॅल्क्युलेशन करायचो कॅल्सीवर, की सरांच्या बॅचमध्ये बघ 400 विद्यार्थी बसलेले आहेत. मल्टिप्लाइड बाय ₹10,000 फीस, मल्टिप्लाइड बाय दीज मेनी बॅचेस इन अ इयर. मग आम्हाला असं करोड्स ऑफ रुपीजमध्ये इन्कम दिसायचं, की एवढी सगळी फीस जर मिळत असेल क्लासमधनं, तर सगळ्या सीएच्या स्टुडंट्सचं एक ड्रीम असायचं, की आपण सुद्धा कोचिंग क्लासेसमध्ये यावं. तर तसंच एक कॅल्क्युलेशन सगळ्या मुलांचं असायचं. परंतु मी डायरेक्ट सीएच्या कोचिंग क्लासेसमध्ये नाही आलो. मी ज्यावेळेस सीए फायनल माझं झालं, तर त्यानंतर माझी काही आर्थिक परिस्थिती अशी नव्हती, की मी सीएच्या कोचिंग क्लासेस वगैरे काही पुण्यामध्ये उघडू शकतो. तर मी सगळ्यात आधी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स म्हणून एक खूप मोठी मल्टीनॅशनल सीए फर्म आहे, ज्याला बिग फोर मधली एक फर्म आहे. तर त्या फर्ममध्ये ॲज अन ऑडिट मॅनेजर म्हणून जॉब जॉइन केला. त्यानंतर नेक्स्ट मी कमिन्स इंडिया लिमिटेड म्हणून पुण्यात डहाणूकर कॉलनीमध्ये एक कंपनी, तर तिथे एक फायनान्स मॅनेजर, असिस्टंट फायनान्स मॅनेजर म्हणून मी जॉब जॉइन केलं त्यावेळेस. तर हे करत असताना माझ्या कोचिंग ची जर्नी जी आहे तर ती चालू व्हायला खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणजे मी ज्यावेळेस सीए करत होतो, तर सीए करत असताना माझ्यासोबतचे जे माझे मित्र होते, तर मी लवकर सीए झालो आणि माझे जे मित्र होते, तर ते कोणी सीए इंटरमिजिएट किंवा कोणी सीए फायनलमध्ये होतं. आणि मी सीए झाल्यानंतर मी जॉबला लागलो. तर त्यानंतर मी ज्यावेळेस रूमवर यायचो, तर त्यावेळेस माझे जे फ्रेंड्स असायचे, त्यांच्या ज्या पण सीएच्या सिलेबसमधल्या ज्या पण डिफिकल्टीज असायच्या, मग ते अकाउंट्सच्या असू द्या किंवा इन्कम टॅक्सच्या असू द्या किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसमधल्या असू द्या, कंपनीज ॲक्टमधल्या, ऑडिटमधल्या, तर ह्या सगळ्या डिफिकल्टीज ते मला विचारायचे. आणि त्यांनी मला विचारल्यानंतर मग मी त्यांना सांगायचो, की हे असं नाही, असं करायचं आहे. आणि खूप फ्रेंडली मॅनरमध्ये मी त्यांना त्या कॉन्सेप्ट जे आहेत तर एक्सप्लेन करायचो. मग त्यांना ते खूप आवडायच्या. तर माझा असाच एक मित्र होता करण सुर्वे म्हणून. तो आज पण माझा खूप चांगला मित्र आहे. तर तो ज्यावेळेस मी त्याला कॉन्सेप्ट सांगायचो, तर त्यावेळेस तो मला म्हणायचा, "अरे यार सचिन, तू नाही का कोचिंग क्लास चालू कर. म्हणजे आमच्या क्लासमध्ये ज्या गोष्टी नाही समजत, ते तुला इथं विचारल्यानंतर मला समजतात." तो मला खूप प्रत्येक वेळेस सांगायचा, की "तू क्लास चालू कर, क्लास चालू कर." आणि मग एक वेळेस असं झालं, की पुण्यामध्ये जोशीज अकाउंटिंग अकॅडमी म्हणून जोशी मॅडम म्हणून खूप मोठे त्यांचे सीएचे क्लासेस होते. त्यांच्याकडे काही सीएचे फॅकल्टीज होते. तर त्या फॅकल्टीज जोशी मॅडमची अकॅडमी सोडून त्यांनी दुसरी स्वतःची अकॅडमी टाकली. त्या जोशीज अकाउंटिंग अकॅडमीमध्ये त्यावेळेस व्हेकन्सीज तयार झाली सीएच्या टीचर्ससाठी. आणि माझा जो फ्रेंड होता करण सुर्वे म्हणून, जो मी उल्लेख केला, तर तो सीए फायनल पर्स्यू करत होता त्यावेळेस. तर मी असंच पुण्यामध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये जॉब करत होतो. त्याचा मला फोन आला दुपारी 4 वाजता. "अरे सचिन, तू लवकर घरी ये." म्हटलं, "काय झालं?" "अरे तू लवकर ये, मला तुला एक गोष्ट सांगायची." मग मी ज्यावेळेस घरी गेलो, तर त्यानंतर मग त्याने सांगितलं, की "अरे असं-असं झालं, की जोशी मॅडमची तर आता व्हेकन्सीज आहेत आणि तू जोशी मॅडमना जाऊन भेट आणि तू सीएच्या क्लासेसमध्ये उतर." जोशी मॅडमना भेटल्यानंतर जोशी मॅडमने मला सांगितलं, की जर तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये जर यायचं असेल, तर तुम्ही जॉब करू नका. कारण जर तुम्ही जॉब केला, तर जॉब आणि कोचिंग क्लासेस हे सोबत करणं खूप डिफिकल्ट जाईल. कारण कोचिंग क्लासेस चालवणं किंवा ॲज अ फॅकल्टी म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणं हाच एक खूप मोठा जॉब आहे अँड दॅट टू फॉर द टफेस्ट एक्झाम्स लाइक सीए. तर त्यामुळे मग मी जॉब रिझाइन केला
जॉब रिझाईन करून मी डायरेक्ट सीएच्या कोचिंग क्लासेस चालू केले जोशी मॅडमच्या सोबत. आणि ज्यावेळेस जोशी मॅडम त्यांच्या इथे मी ज्यावेळेस शिकवत होतो, तर त्यावेळेस माझी फर्स्ट बॅच आम्ही ज्यावेळेस लॉन्च केली, तर ती खूप इनोव्हेटिव्ह होती ॲक्चुअली. म्हणजे सीएच्या एक्झाम्समध्ये जे मुलं फेल होतात, म्हणजे 95% ऑफ द मुलं जे फेल होतात, तर त्या फेल झालेल्या मुलांचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा आणि ते का फेल झाले, त्यांना कुठल्या कॉन्सेप्ट समजत नाही आणि असे काही स्टुडंट असतात, की ज्यांना इतर क्लासेसमध्ये क्लास लावून सुद्धा त्यांच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर नाही आणि ते खूप घाबरतात एक्झाम्सला. तर त्यावेळेस मग मी सीएच्या एक्झाम्सच्या आधी रिव्हिजन बॅचेस स्टार्ट केल्या आणि मला आठवते माझी पहिली बॅच, ज्या पहिल्या बॅचची फीस फक्त ₹100 ठेवली होती आम्ही. म्हणजे ज्यावेळेस इतर कोचिंग क्लासेसवाले त्याच सब्जेक्टची फीस ₹10,000 घ्यायचे. त्यावेळेस माझ्या पहिल्या बॅचची फीस फक्त ₹100 होती. तर या ₹100च्या बॅचची आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट अशी केली होती, की सिक्युअर युअर 50 मार्क्स इन 8 डेज आणि फीस इज ₹100. त्यामध्ये आम्ही सिलेबस दिला होता, की जे सीएच्या एक्झामचे टफेस्ट टॉपिक्स असतात, तर ते टफ टॉपिक्स जे आहेत, तर ते कव्हर करायचे आणि 8 दिवसामध्येच मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. माझ्या पहिल्या बॅचला 280 स्टुडंट्स आले होते. म्हणजे मला अजून आठवतं, की त्या पहिल्या बॅचचं जे कलेक्शन होतं आमचं ते ₹28,000 होतं आणि त्याचा जो एक्सपेंडिचर होता, कारण आम्ही क्लासच्या नोट्स वगैरे सगळ्या दिल्या होत्या, तर त्याचं ₹32,000 आमचं एक्सपेंडिचर होतं. म्हणजे ₹4,000च्या नेट लॉसमध्ये माझी बॅच होती. परंतु 280 स्टुडंट ज्यावेळेस फर्स्ट बॅचला आणि एका फ्रेश फॅकल्टीच्या कोचिंग क्लासला ज्यावेळेस आले, तर माझी पब्लिसिटी खूप झाली. त्यानंतर मग पुढच्या ज्या बॅचेस आहेत त्यांची आम्ही फीस वाढवली. मग माझी पहिली बॅच फायनान्शियल मॅनेजमेंट या सब्जेक्टची होती. नंतर कॉस्टिंग सब्जेक्टची बॅच घेतली मी. नंतर इन्कम टॅक्स सब्जेक्टची बॅच घेतली आणि पहिल्या वर्षीच एक 50 ते 60 लाख रुपयाचा रेव्हेन्यू जो आहे, तर तो जोशी मॅडमच्या अकॅडमीमध्ये माझा टर्नओव्हर तेवढा 50 ते 60 लाख रुपयापर्यंत झाला होता आणि 1 वर्षामध्ये अराउंड मी 2,000 स्टुडंट्स शिकवले होते पहिल्याच वर्षी. सर एक प्रश्न होता की तुम्ही तिथे जोशी मॅडमकडे तुमचं क्लासेस वगैरे सगळे ठीकठाक चालू होते. मग तुम्ही सचिन घाड प्रोफेशनल अकॅडमी हे का चालू केलं सर? ॲक्चुअली त्याच्यामध्ये खूप मोठा क्लायमॅक्स इन्व्हॉल्व्ड आहे. झालं असं की मी 1 वर्ष जोशी मॅडम यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने ॲज अ सीएचा फॅकल्टी म्हणून सेट झालो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं सीएचे क्लासेस घेत होतो. परंतु मी त्यानंतर ज्यावेळेस सीएचा फॅकल्टी म्हणून ज्यावेळेस टीचिंग करायचो, तर त्यावेळेस मग मी ज्या मुलांसोबत राहायचो, तर माझे जे रूममेट्स होते त्या 1 वर्षामध्ये, तर ते सगळे यूपीएससी करणारे होते. आणि यूपीएससी करणारे जे फ्रेंड्स होते, तर त्यांचं सगळं डिस्कशन असायचं, की आय-ए-एस, आय-पी-एस आणि लाल दिव्याची गाडी अँड ऑल. ठीक आहे. तर ते फॅसिनेटिंग वाटायचं खूप. आणि मग मी सीएचे क्लासेस घ्यायचो आणि ते यूपीएससीच्या क्लासचे स्टुडंट्स असायचे. आणि ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी गप्पा मारत बसायचो, तर माझं तर काय सीए, सीएस, आय-सी-डब्ल्यू ऑलरेडी कंप्लीट झालं होतं आणि मी तर आता कमवायला खुद्द लागलो होतो. आणि ते विद्यार्थी दशेत होते. तर खूप जण डॉक्टर्स होते, कोणी इंजिनिअर्स होते. परंतु ते यूपीएससी करायचे आणि त्यांचं यूपीएससीच्या फील्डपासून मी खूप दूर होतो ॲक्चुअली. परंतु ज्यावेळेस त्यांच्यामध्ये मी ज्यावेळेस बसायचो, माझे रूममेट्स होते, ज्यावेळेस आमचे डिस्कशन चालायचे, तर त्यांचे सगळे गप्पा मी ऐकायचो. आणि त्यांचे लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न असायचे. त्यानंतर आय-ए-एस, आय-पी-एस आणि सोशल वर्क हे सगळ्या गोष्टी असायच्या. तर मला सुद्धा त्यांची फील्ड जी आहे, तर ती अट्रॅक्टिव्ह वाटायला लागली. आणि अचानकच मी माझा एक 2-3 मित्र होते. एक रोहित मोरे म्हणून माझा एक मित्र आहे आणि बाकीचे तिथले मित्र होते. तर ते सगळे अ, मित्रांसोबत डिस्कशन करत मी असा निर्णय घेतला, की आता यूपीएससी करायचं. आणि यूपीएससी करायचं तर हा ज्यावेळेस मी निर्णय घेतला, तर त्यावेळेस यूपीएससी काय तुम्ही कॅज्युअली करू शकत नाही. त्यावेळेस मी असा एक धाडसी निर्णय घेतला, की सीएचे कोचिंग क्लासेस बंद करायचे. आणि मी सीएचे कोचिंग क्लासेस बंद करून टाकले जोशी मॅडमच्या इथे. जोशी मॅडम यांना सांगितलं, की "मॅडम मला यूपीएससी करायचं आणि त्याच्यासाठी मला दिल्लीला जायचंय. तर मी सीएचे क्लासेस आता नेक्स्ट बॅच माझी काही अनाउन्स करू नका, मी काही आता घेणार नाही." आणि 1 वर्षामध्ये खूप अराउंड 2,000 स्टुडंट्स मी माझ्याकडे वर्षभरामध्ये शिकून झाले होते. आणि मला 50-60 लाख रुपयाचा अॅन्युअल रेव्हेन्यू जो आहे, तर तो तिथनं मिळायला लागला होता. आणि माझं वय खूप कमी होतं त्यावेळेस, म्हणजे वयाचं मी 23-24 वर्ष असेल त्यावेळेस. अशा परिस्थितीमध्ये मी तो रेव्हेन्यू बंद केला आणि नाही आता आपण यूपीएससीची प्रिपरेशन्स करू, असं म्हणून मग मी सीएचे कोचिंग क्लासेसच्या सगळ्या बॅचेस संपवून मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथले तर क्लासेस 6 महिन्यानंतर चालू होणार होते. मग मी सगळे बुक्सचे झेरॉक्स मारले आणि काही स्टडी मटेरियल जे आहे, तर ते सगळे पोत्यात भरलं
आणि रेल्वेनं ते सगळे बुक्स वगैरे जे आहेत तर ते पुण्याला घेऊन आलो आणि माझे जे जुने मित्र होते UPSC करत होते तर त्यांच्यासोबत राहू लागलो आणि त्यावेळेस ज्ञान प्रबोधिनी म्हणून पुण्यामध्ये खूप मोठी UPSC खूप मोठी एक संस्था आहे. तिथे UPSCचे क्लासेस चालायचे. तर त्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये मग मी UPSCचं ट्रेनिंग घ्यायला लागलो आणि मग मी एक UPSCचा स्टुडंट म्हणून माझी जर्नी चालू झाली. म्हणजे खूप असा एक 6 महिन्यामध्ये माझा असा वेगळा प्रवास होता. म्हणजे CAचे क्लासेस घेत होतो. ते बंद केले. ते बंद केल्यानंतर UPSCचा स्टुडंट झालो आणि UPSCचा स्टुडंट होऊन मी त्यावेळेस म्हणजे टीचर टू वन्स अगेन बॅक टू पॅव्हिलियन ॲज अ स्टुडंट आणि मी पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीमध्ये UPSCचे क्लासेस करायला लागलो ॲज अ स्टुडंट म्हणून. परंतु व्हायचं काय, की ज्यावेळेस मी पुण्यामध्ये UPSCचे क्लास करायचो, तर त्यावेळेस मी ऑलरेडी 1 वर्षभर खूप चांगल्या पद्धतीनं CAचे क्लासेस घेतले होते. तर मला जाता येता माझे विद्यार्थी भेटायचे. "अरे सर कुठे आहेत तुम्ही? अरे सर तुमची बॅच केव्हा आहे? सर तुम्ही खूप चांगलं शिकवता. पण तुम्ही बंद का CAचे क्लासेस बंद का केले?" लाइकवाईज असं त्यांचं सगळ्या मुलांचं माझ्याबद्दल रिमार्क्स असायचे. आणि ज्यावेळेस मी UPSC करत होतो, तर त्यावेळेस मला एक बेसिकली एक कन्फ्युजन तयार झालं, की आपण UPSCच्या लाईनला आता जो लागलोय, तर ते कारण कसं होतं, की मी खूप सेट झालो होतो CAच्या कोचिंग क्लासेसमध्ये. ऑलरेडी CAच्या एक्झाम्स एवढ्या टफ एक्झाम्स मी पास झालो. मग आता UPSC कशासाठी करायचं? आणि UPSC करायचं तर परत पुढे 4-5 वर्ष प्रिपरेशन्स करायचं. तर ज्यावेळेस मी UPSC करत होतो, तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक असं काहूर माजलं होतं, की आपण UPSC करण्याचा निर्णय जो घेतलाय तो करेक्ट आहे की चुकीचा आहे? आणि मग त्यावेळेस माझा एक रूममेट होता, सतीश गायकवाड म्हणून आणि तो खूप म्हणजे तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. त्याच्यामुळे क्वाईट त्याच्यामध्ये खूप चांगली मॅच्युरिटी होती. तर मी त्याच्यासोबत डिस्कशन केलं खूप आणि फायनली आम्ही अराईव्ह झालो, की त्याचं पण सुद्धा असं म्हणणं पडलं, की "सचिन ज्यावेळेस तू इतक्या चांगल्या पद्धतीनं CA ऑलरेडी झालेला आहेस, इतक्या चांगल्या पद्धतीनं कोचिंग क्लासेस घेतोय आणि अल्टिमेटली माणूस आयुष्यामध्ये काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स किंवा जॉब करतो किंवा काही पण करतो, एक्झाम्स देतो, तर त्यामध्ये अल्टिमेट हेच असतं, की आपल्याला खूप चांगला पैसा त्यातनं मिळाला पाहिजे, चांगली सर्व्हिस झाली पाहिजे आणि तू हे ज्यावेळेस ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत, तर मग तू इकडे टाईम वेस्ट का करतोय?" आणि मग अशा ह्याच्यातनं मी परत निर्णय घेतला, की मी UPSC बंद करेल आणि एका रात्रीत आम्ही निर्णय घेतला. खूप डिस्कशन केलं. मला ती रात्र अजून आठवते, की आम्ही सगळे फ्रेंड सर्कल बसलो होतो आणि सचिननं UPSC करायचं की CAचे क्लासेसच कंटिन्यू करायचे, याच्याबद्दल डिस्कशन चालू होतं. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, की नाही आता CAचे क्लासेस इतक्या चांगल्या पद्धतीने सेट आहे, तर तेच केले पाहिजेत. आणि त्यावेळेस आम्ही पहाटे 4 वाजता ज्यावेळेस आमचं डिस्कशन कन्क्लूड झालं, त्यावेळेस पुण्यात रेल्वे स्टेशनला कमसम म्हणून एक रेस्टॉरंट आहे. रात्रभर चालू असते. तिथे चहा प्यायला गेलो होतो आणि हॅपीली त्यावेळेस मग मी पण पुन्हा असा निर्णय घेतला, की आता आपण UPSC बंद करून आपण CAच्या कोचिंग क्लासेसमध्ये परत जायचं. परंतु ज्यावेळेस आता CAच्या कोचिंग क्लासेसमध्ये मला परत जायचं होतं, त्यावेळेस आता जोशी मॅडमला तर मी ऑलरेडी सांगितलं होतं, की मला आता UPSC करायचं आहे त्यामुळे आता करण माझा जो मित्र होता, तर करण सुर्वेनं सांगितलं, की आपण एक काम करू, की आता स्वतःचेच क्लासेस चालू करू. मग त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला, की आता स्वतःचेच क्लासेस चालू करायचे. तर त्यावेळेस सचिन घायास प्रोफेशनल अकॅडमी अशा नावाची अकॅडमी म्हणजे आम्ही नाव दिलं आमच्या अकॅडमीला. म्हणजे ज्यावेळेस आम्ही अकॅडमी स्टार्ट करायचा ज्यावेळेस निर्णय घेतला, त्यावेळेस आमच्याकडे क्लासरूम नव्हता. हां, एक सुद्धा विद्यार्थी नव्हता आणि काहीच नव्हतं. माझ्याकडे फक्त बेस असा होता, की मी 1 वर्षभर CAची कोचिंग केली होती. आणि फ्रँकली तुम्हाला सांगतो, म्हणजे 1 वर्षामध्ये जेवढं मी कमवलं होतं म्हणजे CAच्या कोचिंग क्लासेसमध्ये सुरुवातीला, तर त्यात मी आमच्या पैठणला एक प्लॉट घेतला होता. कारण माझे आई-वडील तोपर्यंत आमच्या कारखान्याच्या कॉलनीमध्येच राहायचे. मी माझी स्वतःची फर्स्ट कार घेतली होती, स्विफ्ट कार. बाकीचे काही खर्च झाले होते आणि माझ्याकडे UPSCच्या क्लासेसला पण खूप पैसे वगैरे गेले होते. आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी CAची कोचिंग क्लासेस स्वतःच्या अकॅडमी चालू करायचा निर्णय घेतला, त्यावेळेस माझ्याकडे फक्त ₹1.5 लाख होते. माझ्याकडे ₹1.5 लाख होते आणि एक अंगठी होती सोन्याची, जी आमच्या मेसवालीनं सांगितलं होतं, की "सचिन तू एखादा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट कर" वगैरे म्हणून एक अंगठी घेऊन ठेवली होती. म्हणजे एक जेमतेम एक ₹2 लाख पर्यंत माझ्याकडे भांडवल होतं. तर त्यावेळेस आता CAचे क्लास चालू करायचे तर पुण्यासारख्या ठिकाणी तर स्वतःचे CAचे क्लास चालू करायचे तर जागेचा खूप मोठा प्रश्न असतो. तर मग आता जागा कुठल्या ठिकाणी CAचे क्लासेस चालू करायचे. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी
विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस अहिल्या शिक्षण मंडळ म्हणून एक पुण्यामध्ये खूप एक नावाजलेली संस्था आहे. नवी पेठमध्ये लालबहादूर शास्त्री रोडवर काका हलवाईच्या स्वीट समोर अहिल्या शिक्षण मंडळ म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेची खूप मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये आधी एक सीएचे क्लासेस, खूप नावाजलेले सीएचे क्लासेस त्या ठिकाणी होते. म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थी दशेमध्ये त्या सरांकडे त्या क्लासला जायचो. तर त्या सरांनी स्वतःचे क्लासेस जे आहेत तर ते दुसरीकडे शिफ्ट केले होते आणि ती जागा खाली होती. आणि फॉर्च्युनेटली मी 1 वर्ष जोशी मॅडमच्या इथे ज्यावेळेस टीचिंग केलं होतं तर त्यावेळेस तिथं एक विद्यार्थिनी होती ऋतुजा वळकुंदे या नावाची. तिचे वडील त्या अहिल्या शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी होते. आणि करण जो माझा मित्र होता तर त्यानं मला सांगितलं, "अरे सचिन, त्या ऋतुजाचे वडील त्या अहिल्या शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी आहेत आणि ती जागा खाली आहे क्लाससाठी. जर तू त्यांना जर बोलला तर आपल्याला ती जागा क्लाससाठी मिळू शकते." मग मी ऋतुजाला फोन केला आणि तिला सांगितलं, "मला तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे." मग तिच्या वडिलांचा मला फोन आला, की "सर बोला काय विषय आहे?" मी त्यांना सांगितलं, की "मला सीएचे क्लासेस चालू करायचे आहेत आणि तुमची अहिल्या शिक्षण मंडळाची जागा खाली आहे असं कळालंय. तर तुम्ही मला ती भाड्यानं देता का?" तर मग झालं असं, की ते अहिल्या शिक्षण मंडळाचे जे त्यांचे जे अध्यक्ष होते तर ते श्री सुरेश शेंडगे म्हणून. तर त्यांच्याशी माझी त्यांनी भेट घालून दिली आणि ₹70,000 महिना असं माझं जे रेंट आहे तर ते ठरलं आणि मी त्या ठिकाणी अहिल्या शिक्षण मंडळाच्या त्या ठिकाणी सीएचे क्लासेस पुण्यामध्ये सुरू केले. म्हणजे त्यावेळेस कॉन्सेप्ट अशी होती माझ्या मनामध्ये, की माझ्याकडे तर ₹1.5 लाख आहेत. तर ह्या 1.5 लाखामध्ये मी पहिल्या 2 महिन्याचं भाडं देऊ शकेल. आणि 2 महिन्याचं भाडं दिल्यानंतर या 2 महिन्याच्या कोचिंगमध्ये मला काही थोडीफार फीस मिळेल, तर त्याच्यामध्ये अजून 1-2 महिन्याचं भाडं देऊ शकेल. आणि जर 3 ते 4 महिने जर माझे क्लासेस जर टिकले, तर मला हा कॉन्फिडन्स होता, की मी 100% कारण मी 1 वर्षभर आधी टीचिंग केली होती. तर मग त्यावेळेस मला असा कॉन्फिडन्स होता, की मी जर 3 ते 4 महिने कोचिंग इंडस्ट्रीमध्ये जर टिकलो, तर मग त्यानंतर फॉरवर्ड टिकू शकतो. तर मग मी सीएचे क्लासेस अहिल्या शिक्षण मंडळमध्ये चालू केले. मी तुम्हाला सांगतो, की त्यावेळेस अहिल्या शिक्षण मंडळमध्ये ज्यावेळेस आम्ही सीएचे क्लासेस चालू केले, तर त्यावेळेस कुणीच नव्हतं, म्हणजे सोबत कुणीच नव्हतं. त्यावेळेस करण सुर्वे हा जो माझा मित्र होता, तर त्याच्या हस्ते आम्ही नारळ फोडलो. ठीक आहे. म्हटलं तूच आता चीफ गेस्ट, तूच नारळ फोड. त्यानंतर त्या अहिल्या शिक्षण मंडळाचे जे एक वॉचमन होते तिथे काका होते. तर त्यांनाच आम्ही आमच्या क्लासचं त्या ठिकाणी पिऊन म्हणून ठेवलं होतं. आणि आमचा एक जोशी मॅडमच्या तिथे क्लासेस घेत असताना एक बालाजी मोहिते म्हणून एक स्टुडंट होता. तो आमचा रिसेप्शन हँडल करण्यासाठी त्याला मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. अशा पद्धतीची मग आमची टीम बनली आणि तिथनं आमच्या सीए क्लासेसचा प्रवास चालू झाला. आता स्वतःचे क्लासेस चालू केल्यानंतर त्यात सक्सेस कसं मिळवायचं? मग आमचा तोच फंडा होता पुराणा, की जे स्टुडंट्स फेल झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. मग त्यावेळेस परत पुन्हा मी बॅचेस अनाउन्स केल्या. सिक्युअर युअर 50 मार्क्स इन 8 डेज. ठीक आहे. फीस इज ₹500. म्हणजे पुन्हा ज्या सब्जेक्टची फीस ₹10,000 असायची तिथे ₹500 मध्ये मी तो सब्जेक्ट शिकवायला लागलो. आणि मला फक्त माझं टार्गेट हेच होतं, की पहिले वर्षभर मला ₹1 जरी नाही मिळाला तरी चालेल. परंतु माझे क्लास टिकले पाहिजे. आणि क्लासचा जो एक्सपेंडिचर म्हणजे माझा रेंट आहे, स्टाफच्या सॅलरीज आहे, ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा जेवढा खर्च आहे, तर तो खर्च निघाला पाहिजे. मला स्वतःला काही नाही राहिलं तरी चालेल, परंतु सेट व्हायचं होतं. ज्यावेळेस मी पहिली बॅच अनाउन्स केली, की सिक्युअर युअर 50 मार्क्स इन 8 डेज आणि फीस तिची ₹500 होती. तर मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा मला 250 स्टुडंट भेटले फर्स्ट बॅचला. आणि आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटच अशी केली होती, सचिन सर इज बॅक. ठीक आहे, की सचिन सर इज बॅक अँड माझे मार्केटमध्ये तर नाव सुद्धा झालेलं होतं. कारण खूप माझी ज्यावेळेस ह्या बॅचेस चालू केल्या, तर त्यावेळेस पहिल्या बॅचेसला 250 स्टुडंट्स मिळाले. नंतर मी इन्कम टॅक्सची बॅच घेतली. त्याच्यात ₹800 फीस घेतली आणि त्यामध्ये पण अराउंड 300+ स्टुडंट्स मिळाले. नंतर कॉस्टिंगची बॅच घेतली, ₹1000 फीस घेतली आणि 1 महिन्यामध्येच अक्षरशः तुम्हाला सांगतो, 1 महिन्यामध्येच मी अराउंड एक 8 ते 10 लाख रुपयाचं फीसचं कलेक्शन केलं 1 महिन्यामध्ये. आणि त्या 1 महिन्याच्या फीस कलेक्शन नंतर माझं असं झालं, की मला माझी पूर्ण वर्षभराचा जेवढा क्लास चालवण्याचा जो खर्च होता इन्क्लुडिंग रेंट, त्याची भ्रांत माझी मिटली होती. त्यानंतर मी रेग्युलर बॅचेस चालू केल्या. रेग्युलर बॅचेसची माझी फीस होती ₹3,500 आणि माझ्या रिव्हिजन बॅचेसमध्ये अराउंड 1000 स्टुडंट मी शॉर्ट स्पॅन ऑफ 1 मंथमध्ये शिकवले होते. त्यानंतर मी ज्यावेळेस रेग्युलर बॅचेस शिकवायला चालू केल्या, तर रिव्हिजन बॅचचे जे स्टुडंट्स होते,
तर फॉर्च्युनेटली असं झालं की त्या रिव्हिजन बॅचचे 2 स्टुडंट जे आहेत ते ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये आले सीएच्या, आणि त्यांचा मी खूप मोठा सत्कार वगैरे त्यावेळेस त्या ठिकाणी केला. आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्या रेग्युलर बॅचेसला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि माझ्या रेग्युलर बॅचेसला सुद्धा अराउंड 150 प्लस स्टुडंट्स प्रत्येक सब्जेक्टला यायला लागले. आणि अशा मी रेग्युलर बॅचेस, रिव्हिजन बॅचेस, रेग्युलर बॅचेस, रिव्हिजन बॅचेस असे एका वर्षामध्ये अराउंड 3,500 विद्यार्थी पहिल्या वर्षी शिकवले सचिन घायल प्रोफेशनल अकॅडमीमध्ये. आणि तुम्हाला फ्रँकली सांगतो, माझ्या पहिल्या वर्षीचा टर्नओव्हर ₹2.25 कोटी होता. सचिन घायल प्रोफेशनल अकॅडमी ही जी कन्सर्न ज्यावेळेस आम्ही चालू केली. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीचा मला तो दिवस आठवतो, ज्यावेळेस आमचं डिस्कशन असं होतं की आपल्याला वर्षभरामध्ये काही नाही राहिलं तरी चालेल, फक्त आपलं रेंट आणि स्टाफचे सॅलरीज निघाले तरी चालतील. परंतु पहिल्याच वर्षी आमचा ₹2.25 कोटी टर्नओव्हर झाला, आणि पहिल्याच वर्षाच्या वर्धापन दिनाला आम्ही आमची दुसरी अकॅडमी, दुसरी ब्रांच जी आहे तर ती पुण्यामध्ये चालू केली. माझ्या वडिलांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन आम्ही केलं होतं. आणि असा प्रवास ज्यावेळेस चालू झाला, तर सेकंड इयरला त्यानंतर मग मी बाकीचे टीचर्स जे आहेत तर ते आमच्या अकॅडमीमध्ये जॉइन केले, आणि फुल फ्लेज सीएचं एज्युकेशन देणारी आमची अकॅडमी पुण्यातली वन ऑफ दी व्हेरी गुड अकॅडमी बनली. म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअल ज्या बॅचेस आहेत त्या अराउंड 1200, 1400 स्टुडंट्स पर बॅच पर्यंत मी शिकवल्या. आणि खूप चांगल्या पद्धतीचा ₹5-6 कोटी टर्नओव्हर जो आहे ते एका वर्षीचा गेला. त्यावेळेस मग माझे क्लासेस हैदराबादमध्ये सुद्धा मी चालू केले होते, आणि स्टुडंट्स फ्रॉम ऑल द पार्ट्स ऑफ द कंट्री लाईक गोवा, कर्नाटका, MP, even from UP, even from Andhra Pradesh. Okay, the students from all the parts of the country used to come to my class at that time. आणि एक पॅन इंडिया रीच जो आहे तर तो माझा स्टार्ट झाला होता क्लासेसच्या रूपाने, असं मी म्हणेल त्यावेळेस. मग सर मला एक प्रश्न पडला की आता सचिन घायल प्रोफेशनल अकॅडमी ही सगळी सेट होती, मग अचानक तुम्ही हा निर्णय का घेतला साखर कारखान्याकडे वळण्याचा? तो खूप मोठा प्रश्न सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना जे ॲक्च्युली झालं असं की मी पुण्यामध्ये सीएच्या कोचिंग क्लासेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेट झालो होतो. माझं नाव पण खूप चांगल्या पद्धतीनं झालं होतं. त्यानंतर झालं असं की ज्यावेळेस मी ज्यावेळेस या परिसरात यायचो पैठणच्या, नॅचरली माझं सगळं फ्रेंड सर्कल जे ते साखर कारखान्यावर असायचं. आणि मी जरी पैठणला आलो, ठीक आहे, तर त्यानंतर मी साखर कारखाना मित्रांना भेटायला जायचो, आणि तासनतास त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचो. त्यावेळेस साखर कारखाना पैठणचा जो होता आपला संत एकनाथ, हा बंद होता, आणि त्या ठिकाणी लाईट नसायची, पाणी नसायचं, खूप चोऱ्या माऱ्या व्हायच्या, आणि अक्षरशः काळोखात बुडाला होता संत एकनाथ साखर कारखाना. तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर बसायचो तर त्यावेळेस त्या कारखान्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे इतका चांगला कारखाना आहे, हा बंद कसा? हा कारखाना चालला पाहिजे. आणि तिथल्या ज्या कामगारांची खूप मोठी उपासमार होती. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर तो एक आपण ज्या लहानपणी ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो, ज्या साखर कारखान्याच्या मातीमध्ये वाढलो, लहानाचं मोठं झालो, तर त्या साखर कारखान्याची अशी दुर्दशा जी आहे, तर ती मीच काय, कुठला जरी सर्वसामान्य मुलगा असेल तर त्याला ती आवडणार नाही, आणि ते बघून दुःख व्हायचं. आणि झालं असं की मी एका कामानिमित्त त्यावेळेस दिल्लीला गेलो होतो, माझ्या क्लासेसच्याच कामानिमित्त. आणि त्यावेळेस आपल्या जालना जिल्ह्याचे त्यावेळेसचे जे खासदार होते श्री रावसाहेब पाटील दानवे, तर दानवे साहेबांना मी त्यावेळेस फोन केला की मी असं असं दिल्लीमध्ये आलोय. तर त्यांनी मला सांगितलं की तू एक काम कर की संध्याकाळी जेवायला घरी ये म्हणून. मी संध्याकाळी जेवायला त्यांच्याकडे गेलो घरी. माझ्यासोबत माझे अजून एक अहमदनगरचे सीए संदीप देसरडा म्हणून माझे एक मित्र आहेत, ते आणि मी, आम्ही दोघं जे आहेत तर ते जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर मी सहज त्यांना असा विषय काढला की दादा, हा साखर कारखाना जो आहे तर तो खूप चांगला आहे. तो साखर कारखाना बंद आहे, आणि तिथल्या कामगारांची वगैरे खूप उपासमार होते. तर तुम्ही एक काम करा की हा साखर कारखाना तुम्ही चालू करा. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही हा साखर कारखाना चालू करा. परंतु त्यांनी असं सांगितलं की सचिन, मी नाही चालू करत साखर कारखाना, एक काम कर, मी तुला चान्स देतो, तूच का साखर कारखाना चालू कर. आणि त्यांनी असं कॅज्युअली आमचा टॉक झाला, म्हणजे असं काही खूप सिरियस वगैरे असं नव्हता. मग मी त्यांना म्हटलं, नाही मी कसं काय, मला तर मी कसं काय चालू करू, माझे पुण्यात सीएचे क्लासेस चालू आहेत वगैरे. ते अरे काही नाही म्हणे, मी आहे, तू चालू करू शकतो, असं त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला. आणि त्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की तू किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किती पैसे टाकू शकतो, लाईकवाईज थोडे फायनान्शियल डिस्कशन झाले. आणि त्यानंतर ते मला बोलता बोलता असं म्हणाले की त्यावेळेस हा साखर कारखाना बंद होता. त्यावेळेस श्री संदीपान भुमरे साहेब जे आहेत तर ते या साखर कारखान्याचे त्यावेळेसचे चेअरमन होते. तर
त्यावेळेस ते आमदार नव्हते. त्यावेळेस संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन होते आणि नुकत्याच विधानसभा निवडणूक सुद्धा त्यावेळेसच्या लागणार होत्या. आणि गोपीनाथ मुंडे साहेब जे आहेत तर ते हा साखर कारखाना आधी 6 वर्षे त्यांनी चालवला होता. आणि अनफॉर्च्युनेटली ते एक्सपायर झालेले होते. त्यामुळे साखर कारखान्याला कोणीच वाली राहिला नव्हता. आणि दानवे साहेबांनी मला असं सांगितलं, की संत एकनाथचे सगळं संचालक मंडळ, चेअरमन साहेब जे आहेत त्यावेळेसचे, हे सगळे माझ्याकडे खूप चकरा मारतायत आणि हा साखर कारखाना तुम्ही काही करा, पण हा चालवायला द्या. अशा पद्धतीची परिस्थिती होती ते सांगायचे. तर "सचिन तू चालू कर." आणि मग त्यानंतर त्यांनी दानवे साहेबांनीच माझी, भुमरे साहेबांची आणि इतर सगळ्या लोकांची मीटिंग करून दिली. त्यानंतर त्या मीटिंगमध्ये मला सुद्धा एक विषय असा होता, की हा आपला साखर कारखाना वाचला पाहिजे. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्याला जप्तीची नोटीस दिली होती. आणि तो साखर कारखाना जर त्यावेळेस चालू नसता झाला, तर कदाचित आज आपण या ठिकाणी बसलो सुद्धा नसतो. तर तो साखर कारखाना विकला गेला असता, अशी परिस्थिती होती. परंतु ती एक तळमळ होती. मग त्यामुळे मी प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल किंवा आपल्याला भविष्यामध्ये काही चॅलेंजेस फेस करावे लागतील, तर त्याचा खरोखर मी काही खूप जास्त त्यावेळेस विचार नाही केला. त्यावेळेस माझं वय पण खूप कमी होतं. ॲक्चुअली माझं वय त्यावेळेस फक्त 26-27 वर्ष वय असेल त्यावेळेस. ज्यावेळेस मी हा साखर कारखाना चालवायला घेतला. म्हणजे सीएचे क्लासेस ची माझी जर्नी पॅन इंडिया लेव्हलची जस्ट चालूच झाली होती. आणि त्यावेळेस मग भुमरे साहेब होते, रावसाहेब दानवे साहेब होते. यांच्या सगळ्यांसोबत चर्चा करून त्यावेळेसची परिस्थिती बघून मी हा साखर कारखाना फक्त हा एक आपल्या तालुक्यातला कारखाना आहे. आपण तिथं राहिलोय, लहानाचं मोठं झालोय आणि हा साखर कारखाना ही जी कामधेनू आहे ती बंद पडता कामा नये. आणि खूप प्लेन आणि फ्रेश माइंडने हा साखर कारखाना मी चालवायला घेतला. त्यावेळेस असं इथं साखर कारखानदारीमध्ये आल्यावर ॲक्चुअली प्रत्यक्षात राजकारण खूप गंभीर असतं, खूप मोठं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा मला काही अनुभव नव्हता. आणि मी सगळा एकदम असं कोरीपाटी होती. आणि त्यावेळेस 2014 साली अ, त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमितजी शहा साहेब होते. त्यांना ज्यावेळेस आम्ही माझी स्टोरी सांगितली, की असा-असा हा बंद पडलेला कारखाना आम्ही चालू केलाय. रावसाहेब दानवे साहेब होते आणि त्यावेळेस अमित भाईंनी त्यावेळेस या ठिकाणी येऊन साखर कारखान्याचं इनॉग्रेशन करायला ते तयार झाले आणि त्यावेळेस ते स्वतः आले आणि त्यांनी श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा आमची जी कंपनी होती सचिन गायड शुगर प्रायव्हेट लिमिटेडचा पहिल्या गळीत हंगामाचे त्यांनी त्यावेळेस मुळी टाकली होती. आणि असा खूप बंद पडलेला जो कारखाना जो आहे, तर त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. काही महाराष्ट्र शासनाला पैसे भरले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी आहे, तर त्या बँकेला पैसे भरले आणि तो कारखाना एक स्थिर स्थावर करून एक चांगल्या पद्धतीचा गाळप हंगाम घेऊन मी माझं मार्गक्रमण जे आहे, तर तिथनं सुरुवात झाली साखर कारखानदारीमध्ये. म्हणजे आय वुल्ड से दॅट वॉज अन ॲक्सिडेंट, बट दॅट वॉज आय डोंट नो वेदर इट वॉज अ प्लॅन्ड ऑर अनप्लॅन्ड. बट कसं असतं ना, काही-काही गोष्टी ज्यावेळेस आपल्याला माणसाला असं वाटतात, की ही गोष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट व्हायला फॉर्च्युनेटली पाहिजे. इट वॉज अ फॉर्च्यून म्हणजे ज्याला म्हणू शकतो नाही. हां, म्हणजे विषय असा असतो, की आपण काही-काही गोष्टीमध्ये आपल्याला नफा किंवा नुकसान काय होईल त्याचा विचार नाही करत. ज्यावेळेस ते तुमच्या क्लोज टू हार्ट अशी ज्यावेळेस गोष्ट असते, तर तुम्हाला ती गोष्ट फक्त करून दाखवायची असते आणि ती शक्य करायची असते. सर मी कुठेतरी असं ऐकलं होतं, की जयंत पाटील साहेब तो कारखाना चालवायला घेणार होते. तो काय किस्सा होता सर? म्हणजे नाही म्हणजे मी पण ॲक्चुअली इतरांकडनं असं ऐकलं त्यावेळेसच्या, की ज्यावेळेस हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता, म्हणजे मला चालवायला देण्याच्या आधीची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस अनेक लोकांना त्यावेळेसचं संचालक मंडळ, भुमरे साहेब वगैरे हे सगळे अप्रोच झाले होते, की कुणीतरी हा साखर कारखाना जो आहे तो चालवायला घ्या. म्हणजे त्यावेळेस हरिभाऊ नाना बागडे साहेब होते. जे त्यांच्या ते सुद्धा हा कारखाना चालवायला घेणार होते. परंतु त्यांचं काही ते डील झालं नाही. त्यावेळेस आपले सांगलीचे जयंत पाटील साहेबांचं जे साखर कारखाना जो आहे, अ, त्यांच्याकडे सुद्धा हे लोक अप्रोच झाले होते, की हा साखर कारखाना जो आहे बंद पडलेला तो चालू करा. परंतु समहाऊ त्या गोष्टी झाल्या नाही. कदाचित त्यांना हा व्हेंचर इतका प्रॉफिटेबल वाटला नसेल किंवा इथल्या अडचणी किंवा इथली पॉलिटिक्स ठीक आहे. कारण काय असतं, की कारखाना ज्यावेळेस बंद असतो त्यावेळेस सगळेच लोक म्हणतात, की हा चालू झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस चालू झाल्यानंतर चालू करणाऱ्याचे पाय ओढणारे खूप लोक असतात. आणि मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, परंतु त्यांना त्याचा चांगला अनुभव आधीच असेल, कारण ते त्या क्षेत्रामध्ये खूप मोठे-मोठे नावं आहेत. तर त्यांनी तो प्रयत्न त्यांनी हा साखर कारखाना चालवण्यासाठी त्यांना विनंती केली गेली होती.
परंतु त्यावेळेस कुणीच पुढं आलं नाही फ्रँकली. आणि पैठण तालुक्यामध्ये सुद्धा खूप श्रीमंत लोकं आहेत. खूप पैसेवाले लोकं सुद्धा आहेत. परंतु साखर कारखाना बंद पडलेला चालू करावा किंवा त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि कुठेतरी एखादी रिस्क घ्यावी, असं त्यावेळेस कदाचित कुणालाच वाटलं नाही. परंतु माहीत नाही ते काय माझ्या नशिबीच होतं, असं मी म्हणेल कदाचित. कारण माझी नाळ तिथं जुडलेली होती. त्यामुळे ती रिस्क जी आहे, तर ती शेवटी मी घेतली आणि तो कारखाना मी चालू केला. सर तुम्ही खूप कमी वयात कारखान्यात चेअरमन झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने कारखाना तुम्ही सांभाळला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची नाळ बसविली. मग आता मी असं ऐकलं आहे, की तुम्ही एक ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तुम्ही आता एंटर करत आहात. तर हे काय सीन आहे सर? म्हणजे ॲक्चुअली कुठलाही साखर कारखाना चा चेअरमन असू द्या. अ, हे क्षेत्र जे आहे साखर कारखाना, हे लोकांशी निगडीत आहे. या साखर कारखान्यावर हजारो लोकांचा रोजगार, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन, त्यांचे आर्थिक स्रोत जे आहेत, तर त्या साखर कारखान्याशी जुडलेले असतात. म्हणजे ते शेतकरी असू द्या, ऊस तोडणी मुकादम असू द्या, ऊस तोडणी मजूर असू द्या, कारखान्यात काम करणारे कामगार असू द्या आणि कारखान्यातनं येणाऱ्या पैशावर चालणारा व्यापार असू द्या. अशा खूप लोकांचा जो उदरनिर्वाह आहे तो कारखान्याच्या माध्यमातून चालतो. तर ज्यावेळेस साखर कारखाना ज्यावेळेस आपण चालवत असतो, तर ओघानच पॉलिटिक्स जे आहे, राजकारण जे आहे, तर त्याच्या अवतीभोवती फिरत असतं. आणि हे बट नॅचरल आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं राजकारण जे आहे, तर ते साखर कारखानदारीच्या भोवतीच फिरतं. मला असं वाटलं म्हणजे काही दिवसांपासनं, की मी 10 वर्षांपासून आता साखर कारखानदारीच्या क्षेत्रात आहे आणि मी खूप लोकांना वेळोवेळी मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटलं, की मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं, तर हे राजकारण प्रत्येक माणसाला व्यथित करणारं राजकारण आहे. म्हणजे कुठल्याही जो सर्वसामान्य माणूस आहे, तो सर्वसामान्य माणसाचा राजकारणावरचा विश्वासच उडाला आहे. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे, की आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 2-2.5 वर्षात काय-काय घटना झालेल्या आहेत. त्यामुळे एक वेगळीच इमेज जी आहे ना राजकारण्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये झालेली आहे. मला असं वाटलं, की अशा या वातावरणामध्ये तरुण आणि फ्रेश चेहरे जे आहेत, ज्यांना कुठला डाग नाहीये, ज्यांना राजकारणामध्ये आजपर्यंत त्यांनी कुठला पक्ष जॉइन नाही केलेला आणि ज्यांचे इंटेन्शन्स साफ आहेत. तर अशा लोकांना कदाचित यावेळेस खूप चांगली पद्धतीचं स्वतःचे राजकीय करिअर घडवण्याचा आणि लोकांसाठी काम करण्याचा चांगला स्कोप आहे. त्यामुळे मी विचार केला, की आता राजकीय जीवनाची मला सुरुवात करायची. त्यामुळे मी आता असं ठरवलंय, की मी शिवसेना हा पक्ष जो आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, तर तो पक्ष जॉइन करतोय. मी ज्यावेळेस हा विचार केला, की माझ्यासमोर प्रश्न असा होता, की कुठला पक्ष जॉइन करायचा? परंतु कसं असतं, की लहानपणीपासून आपण एका पक्षाची विचारधारा किंवा एक पक्षाचं नाव घेऊन आपण एक थोडंसं आपल्याला कदाचित ते प्रेरित करतं. तर शिवसेना या पक्षाचं नाव घेतल्यानंतर कसं अंगामध्ये रक्त सळसळ करतं. तर तसं लहानपणीपासून म्हणजे माझं पहिलं मतदान सुद्धा आयुष्यामध्ये मी शिवसेनेलाच केलेलं आहे. त्यामुळे नॅचरली माझं जे इन्क्लिनेशन होतं ते शिवसेनेच्याकडे होतं. झालं असं, की मी संजयजी राऊत साहेबांशी माझ्या एका मित्राच्या थ्रू ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर आमची खूप विचारांची देवाण-घेवाण झाली आणि त्या विचारांच्या देवाण-घेवाणीतनं माझी उद्धव साहेबांशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मग आमची चर्चा झाली आणि त्यानंतर मी असा निर्णय घेतला, की उद्धव साहेबांचा स्वभाव आणि शिवसेनेचा जो बेसिकली हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता ह्या गोष्टींचा जो खूप चांगला मिलाप जो आहे, तर तो शिवसेनेमध्ये मला आता बघायला मिळतोय. आणि त्यामुळे मी असा निर्णय घेतला, की आता उद्धव साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधून आपण राजकीय जीवनाची सुरुवात करायची. सर तुम्ही राजकारणामध्ये येत आहे आता. आता सध्याची घडी अशी आहे, की जे यंग तरुण आहे महाराष्ट्राचे, तर ते पॉलिटिक्समध्ये खूप इंटरेस्ट घेतात. त्याच्यामध्ये काहींचं करिअर बनतं आणि काहींचं बिघडतं. त्याबद्दल तरुणांना तुमचं काय म्हणणं आहे? काय संदेश आहे? ॲक्चुअली माझंच राजकीय करिअरची मी आता सुरुवात करतोय. परंतु मी ॲज अ राजकारणी म्हणून आज जरी मी राजकारणात तितक्या ॲक्टिव्हली नाहीये, पण आता मी सुरुवात करतोय. परंतु एक कॉमन पर्सन किंवा एक एज्युकेटेड पर्सन म्हणून माझ्या काही थॉट्स आहेत राजकारणाबद्दलच्या.
बघा, विषय असा आहे की मी ग्रामीण भागामध्ये दररोज फिरतो. असंख्य तरुण, असंख्य म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या वयाची मंडळी वगैरे यांच्यासोबत मी चर्चा करतो, भेटतो, बघतोय. अ, एकंदरीत मी अशी परिस्थिती बघितली की राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे मी कुठल्या एका तालुक्याबद्दल नाही सांगत आहे, पण ओव्हरऑलच सांगतोय की सगळीकडे राजकारणी मंडळींनी तरुणांना, म्हणजे चांगल्या चांगल्या तरुणांना गुलाम बनवून ठेवलंय. ही वस्तुस्थिती आहे हां, महाराष्ट्रात. म्हणजे खूप माझं एकंदरीत असं ऑब्झर्वेशन आहे की राजकारणी मंडळींनी सध्याच्या तरुण पिढीला आणि खूप लोकांना स्वतःचा गुलाम बनवून ठेवलंय. ह्याचं कारण तुम्हाला मी असं सांगतो की मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये फिरतो, बघतो, तर एक जनरल एक स्ट्रक्चर तयार झालंय राजकारणी मंडळींचं आणि राजकारणातल्या तरुणांचं. म्हणजे कसं आहे की कार्यकर्त्यांनी काय करायचं की राजकारण्यांचे झेंडे घ्यायचे, त्यांच्यासाठी जय जयकार करायची, त्यांच्यासाठी म्हणजे इतरांसोबत दुश्मन्या घ्यायच्या. मग ते गावात दुश्मनी घ्यायची किंवा तालुका लेवलवर इतर लोकांशी दुश्मनी घ्यायची, की माझा नेता जो आहे तो मोठा झाला पाहिजे, माझा नेता जो आहे तो निवडून आला पाहिजे. आणि ज्यावेळेस निवडून येतो, तर त्या नेत्याचा प्रॉब्लेम असा होतो, म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की तो नेता ज्यावेळेस कार्यकर्ते नेत्यांना ज्यावेळेस निवडून देतात, त्यावेळेस कार्यकर्ते स्वतःची काही स्वप्न सुद्धा त्या नेत्यामध्ये बघत असतात. कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा नेता मोठा झाल्यानंतर माझ्यासाठी काहीतरी करेल. परंतु फ्रँकली महाराष्ट्र राज्यामध्ये एक अशी पद्धत आहे की प्रत्येक गावोगावीचे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना जर कुठलं काम द्यायचं असेल, म्हणजे नेता ज्यावेळेस कार्यकर्त्यांना एखादं काम देतो, तर त्यावेळेस तो म्हणतो मला 10% द्या, 15% द्या, 20% द्या. म्हणजे परिस्थिती तुम्हाला सांगतो, सपोज एखादं 10 लाखाचं जर काम एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याने जर दिलं आणि त्याचं जर 20% कमिशन घेतलं, तर त्यातले 2 लाख रुपये जे आहेत, हे 2 लाख रुपये तर ते नेत्याला कमिशनमध्येच गेले. आता जर नेत्यानं कमिशन खाल्लं, तर अधिकारी काय सोडतात का? मग अधिकारी नेत्यांपेक्षा 10 पट शिरजोर असतात. मग अधिकारी पण 20% घेतात. म्हणजे 40% तर नेता आणि अधिकारी यांना वाटण्यातच जातात. राहिले 60%. या 60% तो जो ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे, त्याला काम पूर्ण करायचं आणि स्वतःसाठी सुद्धा पैसे ठेवायचे. या 60% तो ठीक आहे, काय 30-40% तो काम पूर्ण कसा करेल? हा मोठा प्रश्न आहे. पण तरी पण त्यातनं करायचा प्रयत्न जरी त्यानं केला, तर शेवटला त्याला त्याच्यातनं काहीच उरत नाही. असे असंख्य कार्यकर्ते आम्ही बघितलेत, ज्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी व्याजानं पैसे काढून हे कामं केलेत, अक्षरशः. आणि जर ते व्याजाच्या पैशावर जर कार्यकर्त्यांनी कामं केले, तर त्याच्यातले जर 10-20% पैसे जर व्याज भरण्यामध्येच गेले, तर अक्षरशः त्या कार्यकर्त्याच्या हाती शेवटला त्या 10 लाखाच्या कामाचे ₹50,000 सुद्धा नीट राहत नाही. आणि त्या 10 लाखाचं काम पूर्ण करायला त्याचे सगळे पैसे यायला त्याला 1-1 वर्ष लागतं. आता मला एक गोष्ट सांगा, अशा पद्धतीनं जर कार्यकर्त्यांनी जर समजा कार्यकर्त्यांच्या जर अवस्था जर झाल्या, तर तो कार्यकर्ता जगेल की मरेल? खूप वाईट परिस्थिती आहे. कारण मला सांगा, 10 लाखाचं काम एखाद्या कार्यकर्त्याने घेतलं आणि वर्षाच्या शेवटला त्याला नीट ₹50,000 सुद्धा सगळं व्याज, नेते मंडळी, अधिकारी मंडळी सगळं काम करून जर त्याला राहत नसतील, तर त्याचं भविष्य कसं घडणार? त्यातली त्यात अजून वाईट परिस्थिती अशी आहे, की नेत्याचा जो हात आहे, तो नेत्याच्या डोक्यावर हात राहतो, की तुला 10 लाखाचं काम दिलं होतं. बरोबर? मग तुला 10 लाखाचं काम दिलं होतं, त्याच्यामुळे 5 वर्ष जो आहे, तर तो नेत्याचा गुलाम बनतो. काही-काही तर आयुष्यभरासाठी सुद्धा बनतात. परंतु 10 लाखामध्ये त्या नेत्याचा त्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीचा वचक असतो, की तुला 10 लाखाचं काम दिलं ना, मग मी त्या गावात आलो तिथं फ्लेक्स का नाही लावला? मी त्या लग्नात आलो, मग माझं नाव सगळ्यात आधी का नाही घेतलं? मी त्या ठिकाणी थांबलो, माझा सत्कार का नाही केला? मी त्या ठिकाणी तू माझ्या विरोधातल्या एखाद्या माणसाकडे जाऊन तिथे तुझा फोटो कसं काय आला? म्हणजे इतकं बॉदरेशन आणि प्रेशर खाली जो आहे, तर तो 10 लाखाचं काम घेतल्यानंतर तो माणूस जो कार्यकर्ता आहे तो असतो. आता 10 लाखाचं काम जे असतं, तर तुम्हाला फ्रँकली सांगितलं मी 10 लाखाच्या कामामध्ये त्याला लाखभर ₹50,000 सुद्धा उरत नाही. परंतु ते सिच्युएशन अशी तुला 10 लाखाचं काम देईल. म्हणजे असं वाटतंय की जसं काय 10 लाख रुपये त्याच्या घरात आणून दिले. पण 10 लाख रुपयापैकी त्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये ॲक्चुअली काहीच जात नाही. त्याचं डिझेल त्याचं जर 5 वर्षाचा त्या नेत्याच्या मागे जर पळण्याचा, झऱ्या मारण्याचा जर खर्च आपण काढला, तर तो नेट 2-4 लाखाला खपलेला असतो. रुपये त्याला काही भेटत नाही. ही जी परिस्थिती झालेली आहे, ही पैठण तालुक्यामधलं नुसती गोष्ट नाहीये. तर ही पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती झाली.
आणि मला ह्या परिस्थितीचं किंवा अशा पद्धतीच्या सिच्युएशनचं मला स्वतःला वैयक्तिक आतमधनं खूप चीड येते. म्हणजे मला काय वाटतं स्वतः माझे थॉट्स याच्याबद्दल असे आहेत, की ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला घडवलं, जे कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी लोकांच्या दुश्मन्या घेतल्या, ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी इतर लोकांना वाईट झाले, त्या कार्यकर्त्यांकडनं तुम्ही पैसे खाता. ही खरोखर खूप दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे पैसे खाणे किंवा पैसे कमावण्याचे खूप मार्ग आहेत. परंतु ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर आज आपण या खुर्चीवर बसलेलो आहोत, त्याच कार्यकर्त्यांकडनं जर आपण ही अपेक्षा जर ठेवली, तर कार्यकर्ते कधी मोठे होणार, ठीक आहे, आणि त्यांना कधी चांगले दिवस येणार. आणि हे लोकांच्या भावनांशी, स्वप्नांशी खेळणं आहे. अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तरुणांना एकच गोष्ट सांगेल, की आपल्याला ज्यावेळेस राजकीय करिअर करायचंय, त्यावेळेस तुम्ही स्वतःचा एक ब्रँड बनवायचा प्रयत्न करा. एक स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करा. पण तुम्ही 10 आणि 5 लाखाच्या कामासाठी कोणाचे मिंदे होऊ नका. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला ती सवय लागली नुसती, की 10 लाखाचं काम घ्यायचं, 5 लाखाचं काम घ्यायचं, त्यापेक्षा तुम्ही स्वतःचे लायसन्सेस घ्या. स्वतःचे तुम्ही PWDचे लायसन्स असतील किंवा इतर काही कॉन्ट्रॅक्टरशिपचे लायसन्स असतील, जर तुम्हाला तेच क्षेत्र जर करायचं असेल, ठीक आहे, तर ते घ्या. तुम्ही तुमच्या क्वालिटीच्या बेसिसवर, प्रोफेशनल बेसिसवर हे कामं करा. जेणेकरून तुम्हाला एवढे सगळे नाही का नेते मंडळी, त्याच्यानंतर अधिकारी मंडळी यांना वाटण्यामध्ये एवढे पैसे जाणार नाहीत आणि 4 पैसे तुम्हाला नीट धड उरतील त्यातनं आणि तुम्हाला काहीतरी मिळू शकेल. अशा मार्गाने जर गेलं तर काहीतरी होईल. परंतु जर तुम्ही एकदम शॉर्टकट मारायचा जर प्रयत्न केला, तर ते खूप सोपं वाटेल, की मला साहेबांनी 10 लाखाचं काम दिलं. पण त्यामध्ये 10 लाखाच्या कामामध्ये काही अर्थ नाहीये. शेवटी तुम्हाला सांगतो, की असे हजारो लोकांचे आयुष्य जे ना देशोधडीला लागलेले आहेत. मला ॲज अ तरुण पॉलिटिशियन म्हणून मला याच्यामध्ये असं वाटतं, की ही जी परिस्थिती आहे ती कुठे बदलली पाहिजे. म्हणजे मी तर आयुष्यामध्ये कधी अशी हिंमत सुद्धा नाही करू शकत, की जो माणूस माझ्यासाठी रात्रंदिवस फिरतोय, जो माणूस माझ्यासाठी कष्ट करतोय, जो माणूस मला नेता बनवण्यासाठी काहीतरी स्वप्न बघतोय, मी त्याच्या खिशाकडे कसं काय बघू शकतो? म्हणजे ती भावनाच तुमच्या मनामध्ये येणं म्हणजे हा क्राईम आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझा राजकारणात येतानाचा दृष्टिकोन जो आहे, तर तो अशा पद्धतीचा आहे, की आपण खूप चांगल्या कॅरेक्टरनं आणि खूप स्वतः एक चांगला माणूस म्हणून आपल्याला राजकारणात यायचं आहे. म्हणजे ती भावना ठेवून ती भावना खरोखर माझ्या मनामध्ये आहे. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं, माझा चाइल्डहूडपासून जो बॅकग्राऊंड आजपर्यंत आहे, तो खूप स्ट्रगलिंगमध्ये गेलेला आहे. हो, कष्टातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे मला समोरच्या माणसांच्या भावनांची खूप कदर आहे. त्यामुळे मला युवकांना असं सांगायचं, तुम्ही जो बेसिक प्रश्न विचारला होता यावेळेस, की तुम्ही ज्यावेळेस राजकारणात येता किंवा राजकारण ज्यावेळेस तुम्हाला करायचं, तर 100% राजकारणात आलंच पाहिजे. कारण युवा पिढी जर राजकारणात नाही आली, तर मग या देशाचं भविष्य, या राज्याचं भविष्य कोण पुढे साकारणार आहे? आपल्या युवकांनाच पुढे येऊन ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नक्कीच या, परंतु कुठेतरी स्वाभिमानी बनून आपल्याला कुठेतरी काम करावं लागेल. जर आपण प्रेशरमध्ये किंवा खूप जास्त कोणाच्या दबावामध्ये जर येऊन आपण काम करायचा प्रयत्न केला, तर तुमच्यातले जे बेसिक क्वालिटीज आहेत, तुमची बेसिक इन्स्टिंक्ट आहे, तर ती कधी बाहेरच येऊ नाही शकणार. म्हणजे असे असंख्य तरुण आहेत, की ज्यांच्याकडे राजकारणामध्ये काम करायचं खूप त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे आणि खूप ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांच्या गावासाठी करू शकतात, त्यांच्या मित्रपरिवारासाठी करू शकतात, स्वतःचा विकास करून घेऊ शकतात. परंतु होतं काय, की ते एवढे दबलेले आहेत, की त्या दबलेल्या याच्यामध्ये त्यांचे 10-5 वर्ष निघून गेल्यानंतर तो जो त्यांचा जोश असतो तो निघून जातो. आणि तो भविष्य जे आहे, तर मग ते थोडंसं मग सेफ झोनमध्ये जाऊ द्या, हे टेन्शन कशाला घ्यायचे, जाऊ द्या ही रिस्क कशाला घ्यायची, जाऊ द्या यांच्या विरोधात कशाला जायचं. आणि त्यावेळेस काही गोष्टी न पटून सुद्धा नाही का ते पचवून घेतात आणि असं असं चालतं. म्हणजे आतापर्यंत तेच चालत आलेलं आहे. परंतु मला कुठेतरी असं वाटतं, की मी ही गोष्ट बदलवण्याचा माझ्या लाईफमध्ये प्रयत्न करेल आणि मुलांना एक वेगळ्या पद्धतीने एक दिशा देण्याचा प्रयत्न करेल, की आपण थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण 100% या पैठण तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करूया. सर, पैठण तालुक्यामध्ये गावोगावी सिमेंटचे गट्टू बसवलेले. विकास खूप चांगला झालाय. तुम्ही वेगळा विकास काय करणार आहे सर? म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे, की तुमचं एज्युकेशन काय आहे ॲक्चुअली? सर, माझे MBA कंप्लीट झालंय. MBA कंप्लीट आहे. तुम्ही कॉन्सेप्ट अशी आता आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला, की
गावोगावी सिमेंटचे गट्टू बसवले त्यामुळे विकास झालाय, त्यामुळे अजून वेगळा काय विकास करणार? माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, सिमेंटचे गट्टू बसवणे हा विकास असतो का हो? पण विकास असतो का सर? तुमच्या दृष्टिकोनातून काय राहणार विकास? म्हणजे माझं फक्त आता अपेक्षा एवढीच आहे की या सिमेंटचे गट्टू जे आहेत त्यामुळे माणसाचे मन सुद्धा सिमेंटच्या गट्टू सारखे होऊ नये आणि त्यांना काहीतरी भावना ऍटलिस्ट राहाव्या आणि ते उघड्या डोळ्यांनी बघाव्या त्यांनी विकास काय असतो, विकास म्हणजे काय. आपण ज्यावेळेस विकासाचे पॅरामीटर्स ज्यावेळेस आपण मोजतो किंवा विकासाचे म्हणजे मापदंड आहेत, त्याच्यामध्ये मला नाही वाटत की कुठल्या जागतिक लेवलच्या सुद्धा कुठल्या संघटनेने हे गट्टू म्हणजे विकास असं कुठलं मॉडेल दिलेलं असेल. पण एक, सर, ऐका. तुम्हाला सांगतो, विकासामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो शिक्षण. जर शिक्षणच विकास तुमच्या मेंदूपासून पण व्हायला पाहिजे. ते बरोबर आहे. मला सांगा, पैठण तालुक्यामध्ये आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की एखादा सुद्धा चांगलं सीबीएसई मीडियमचं म्हणजे सीबीएसई करिक्युलमचं एखादा चांगलं इंग्लिश स्कूल नसावं, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे पैठण तालुक्यामध्ये KG to PG एज्युकेशनची फॅसिलिटीज नाही आहेत. हंड्रेड्स ऑफ स्टुडंट्स जे आहेत ते पैठण तालुक्यातनं दररोज कुठे कोणी संभाजीनगरला, कोणी शेवगाव तालुक्यात, इतर ठिकाणी बसेस जातात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी. म्हणजे मला सांगा की तालुक्यातून बाहेर शालेय शिक्षणासाठी आज आपण 21व्या शतकात 2024 आहे आणि आपण आज जगतोय आणि अजून सुद्धा शालेय शिक्षणासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं. म्हणजे आपण हायर एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या किंवा मेडिकल, इंजिनिअरिंग, UPSC, MPSC, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे प्रिपरेशन्स असू द्या, मिलिटरी सर्व्हिससाठीचे प्रिपरेशन्स असू द्या. आज आपण म्हणतोय की चंद्रावर चाललोय आपण, मंगळावर चाललोय, ठीक आहे. मग असे ॲस्ट्रोनॉट्स असू द्या किंवा सिव्हिल एव्हिएशन असू द्या किंवा पायलट्स असू द्या. खूप इतक्या फील्ड्स आहेत, ह्यापासून आपला तालुका खूप कोसो दूर आहे. आपण अजून प्रायमरी एज्युकेशन सुद्धा आपल्या तालुक्याला खूप चांगल्या पद्धतीने देऊ नाही शकलो. म्हणजे तालुक्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आपण जाऊन बघा, तुम्हाला सांगतो खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळेत जे शिक्षक शिकवतात त्यांना सुद्धा म्हणजे टॉयलेटसाठी त्यांना सुद्धा अर्धा किलोमीटर दूर जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. मुलींना शाळेमध्ये वॉशरूम सुद्धा नाही आहेत. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे पैठण तालुक्यामधल्या शिक्षणाची की 10वी नंतर मी तर तुम्हाला सांगतो की 50-60% मुलं आणि इव्हन 80 ते 90% मुली ज्या आहेत तर त्यांचं शिक्षणच बंद होतं. कारण फॅसिलिटीज नाही आहेत. आज तुम्ही बघता 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर जर बलात्कार व्हायला लागले तर पॅरेंट्स त्यांच्या मुलींना दुसऱ्या सिटीमध्ये शिक्षणाला ठेवायची हिंमत करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या तालुक्यामध्ये जर फॅसिलिटीज नसतील तर तुम्ही शिक्षणापासून खूप मागे राहताल आणि जर शिक्षणापासून जर मागे राहिलं तर माशाच मग बेरोजगार तरुणांच्या फौजा तयार होतात आणि तेच जे बेरोजगार तरुण आहेत ते पुढे राजकारणामध्ये वापरले जातात आणि वर्षानुवर्ष तेच चाललंय. त्याच्यामुळे तुम्ही जो विकासाचा मापदंड जो म्हणताय तर त्याच्या मला सगळ्यात पहिलं असं वाटतं की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि पैठण तालुका शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे आहे. आणि ज्यावेळेस UPSC, MPSC बाकीच्या जे एक्झाम्स आहेत, ज्यावेळेस आम्ही बघतो की इतर तालुक्यातले शेकडो मुलं लागतात, शेकडो मुलं पास होतात, त्यावेळेस पैठण तालुक्यातले 1 किंवा 2 मुलं जे आहेत किंवा मुली ज्या आहेत तर त्या परीक्षेमध्ये पास झालेल्या आपण दिसतात, ते पण स्वतःच्या कष्टावर. पण असे हजारो जे तरुण आहेत, तरुणी आहेत तर ते या परीक्षेमध्ये चमकू शकतात, त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. परंतु त्यांचं हायर एज्युकेशनच्या जे फॅसिलिटीज आहेत त्यांना त्यात आपल्या तालुक्यामध्ये उपलब्धच नाहीयेत. म्हणजे आपण फक्त मेडिकल, इंजिनिअरिंग, MPSC, UPSC बाकीचे एक्झाम्स यांचे नुसतं नाव ऐकतो, परंतु त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या तालुक्यामध्ये मी सांगतो झिरो आहे. आपल्या तालुक्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये तर परिस्थिती अशी की कुठल्या तालुक्यामध्ये नसतील एवढे सगळे प्रश्न जे आहेत तर ते पैठण तालुक्यामध्ये. तुम्हाला सांगतो एखादं खूप चांगलं मोठं हॉस्पिटल जे आहे या तालुक्यामध्ये नसावं का? आपल्या इथनं पेशंट जर नाही पैठणमध्ये पैठणमध्ये हॉस्पिटल्स जे आहेत तर ते जे पैठणमध्ये जे डॉक्टर्स आहेत इंडिव्हिज्युअल्स, ठीक आहे, त्यांचे हॉस्पिटल्स पैठणमध्ये आहेत, ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीनं नाही का रुग्णांना सेवा देण्याचा चांगला प्रयत्न करतात, ते पण आहे. परंतु एक मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो, काय होतं की अचानक एखादा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळेस पेशंट ज्यावेळेस आपण संभाजीनगर पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो रस्त्यामध्ये दगावतो.
म्हणजे 99% लोक जे आहेत तर ते रस्त्यामध्ये दगावतात. आपल्या पैठण शहरामधून ते संभाजीनगरला दररोज ॲम्ब्युलन्सच्या फेऱ्या चालू असतात. परंतु आपल्या इथे एक चांगलं सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सची खूप जास्त गरज आहे आणि आपल्या तालुक्याची लोकसंख्या आता खूप झाली आहे. प्रत्येक माणूस औरंगाबाद असू द्या, संभाजीनगर असू द्या किंवा पुणे असू द्या, अशा ठिकाणी मेडिकल फॅसिलिटीज अफोर्ड नाही करू शकत. तिथे राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा खूप हेळसांड होते आणि खूप त्यांची कॉस्टिंग वाढते. तर पैठण शहरामध्ये अशा पद्धतीचं खूप मोठं हॉस्पिटल्सची सुद्धा खूप जास्त गरज आहे. सरकारी दवाखान्यामधल्या तर फॅसिलिटीजचं तुम्ही विचारूच नका. म्हणजे त्या असून नसल्यासारखी अशी परिस्थिती आहे. म्हणजे जसं शिक्षण आहे, ज्यावेळेस आरोग्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, की शेतीचे खूप मोठे प्रश्न पैठण तालुक्यामध्ये तयार झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, शेतीसाठी पैठण तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे, की वीजच नाही शेतीसाठी. म्हणजे कुणी काही नाही जरी म्हटलं, तर मला असं वाटतं, की वीज पुरवठाच नाही. त्याचं कारण असं आहे, एक तर रात्री 8 तास, 9 तास वीज देण्याचा एम-एस-सी-बीचा प्रयत्न असतो. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, की आठवड्यामध्ये त्यांचे फेज वाईज ह्या फीडरवर सकाळी, कधी-कधी तिकडे रात्री अशा पद्धतीचे नाही का त्यांचे टाईम टेबल्स असतात. लोड शेडिंग सर आतापर्यंत चालू आहे पैठणमध्ये? शेती तर टोटल लोड शेडिंगमध्येच आहे. शेती तर मी सांगतो तुम्हाला टोटल लोड शेडिंगमध्येच आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर सपोज एम-एस-सी-बीनं जर टाईम टेबल दिला, तर त्या टाईम टेबलमध्ये आठवडाभर तशा पद्धतीची वीज मला तर वाटतं आजपर्यंत एम-एस-सी-बीच्या इतिहासामध्ये कधी मिळाली नसेल. कधीच मिळाली नसेल. 2 तास लाईट येते, जाते. शेतकरी लोकं वाट बघत बसतात, की लाईट केव्हा येणार? येत नाही. कधी-कधी 2-2 दिवस गायब असते. कधी येते, कधी जाते. त्याचा कुठलाही टाईम टेबल अक्षरशः अजिबात नाहीये. पुन्हा नेत्यांचं त्यांच्यावर प्रेशर नाही एम-एस-सी-बीवर. एम-एस-सी-बीवाले कुणाला जुमानत नाही. जे चाललंय ते आजपर्यंत चाललंय आणि लोकांना सुद्धा त्या अशा गोष्टींची सवय लागली. तुम्हाला सांगतो की खूप मोठा त्रास जो आहे ना शेतकऱ्यांना एम-एस-सी-बी कडून आहे. म्हणजे एम-एस-सी-बीवाले म्हणजे शेतकऱ्यांची मी तर असं म्हणेल की ही जे प्रॉपर लाईट्स न मिळाल्यामुळे म्हणजे त्यांची तर म्हणजे छळच होतोय. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. शेतीमध्ये सुद्धा म्हणजे लाईटचा मी एक छोटासा प्रश्न तो एक मांडला. खूप मोठा प्रश्न आहे तसा छोटासा नाही म्हणणार मी. परंतु त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठे प्रश्न शेती मध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपल्याला पैठण तालुका तर असा एक तालुका आहे म्हणजे सावत्रच तालुका मानला जातो. मी तर तुम्हाला सांगेल की म्हणजे नेते मंडळी असू द्या किंवा अधिकाऱ्यांचे ना, पैठण तालुक्याला कधीच कुठल्याच अनुदान भेटत नाही. पैठण तालुक्यात कुठलंही अनुदान आलं का इतर तालुक्यांना भेटतं आणि त्या मग दुष्काळी अनुदान असू द्या किंवा अजून कुठले अनुदान असू द्या किंवा खूप पाऊस झाला त्यामुळे होणारे नुकसान भरपाई असू द्या. या सगळ्यातनं पैठण तालुका कसं काय वगळला जातो हेच मला आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस पैठण तालुक्यावरच खूप मोठा अन्याय जो आहे तो आजपर्यंत झालेला आहे. या व्यतिरिक्त पैठणमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे या तालुक्यामध्ये सांगतो, गुन्हेगारी आणि चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे पैठण शहर असू द्या किंवा तालुक्यामध्ये असू द्या आणि त्याचा काही छडा वगैरे काही लागत नाही. एकदा चोरी झाली, ठीक आहे. अक्षरशः मला तर असं वाटतं, की ज्याच्या घरी चोरी झाली त्यालाच लोकं लुबाडत असतील अजून. परंतु त्याचा काही जो माल गेलेला आहे, तर तो काही परत मिळवण्याची काही पॉसिबिलिटी तर मला तर वाटतं, की होतच नाही म्हणजे पैठणमध्ये. आणि एक ओव्हरऑल परिस्थिती अशी आहे, की टोटल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन जे असतं पैठण तालुक्यातलं, ते खूप बिघडलेलं आहे. म्हणजे कुठलेही अधिकारी त्यांच्या कार्यालयात सापडत नाहीत. ते सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, असं कुणालाही वाटत नाही. परिस्थिती अशी आहे, की सर्वसामान्य नागरिकांकडनं पैसे कसे खाता येतील, हेच अधिकाऱ्यांचं काम झालेलं आहे. अशी परिस्थिती आहे. म्हणजे कुठलं एक डिपार्टमेंट म्हणणार नाही, सगळेच डिपार्टमेंटची परिस्थिती अशी आहे. आणि कुठल्याही अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल काही पश्चाताप किंवा भीती वगैरे किंवा असं काही वाटत नाही. म्हणजे पैठण तालुक्यातली जी जनता आहे ना, तर मला असं स्वतःला असं वाटतं, की सगळी ती भगवान भरोसे स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःला जसं जमेल त्या पद्धतीनं नाही का दिवस काढत आहे. परंतु शासकीय योजनांचा लाभ म्हणू द्या किंवा शासकीय अधिकाऱ्यांचं त्यांना पाठबळ त्यांना सहकार्य म्हणू द्या, असं काहीच त्यांना मिळत नाही. आणि पैठण तालुक्यामध्ये टोटल ॲडमिनिस्ट्रेशनची जी मशिनरी आहे ती टोटल फेल झालेली आहे. आणि त्यात खूप आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. म्हणजे ते नगर परिषदेपासून
पैठण शहरामध्येच तुम्ही बघू द्या, गटाराची काय परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, पिण्याच्या पाण्याची सुद्धा इतकी वाईट परिस्थिती आहे, की म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या लाईन आणि गटाराच्या लाईन कॉमन आहेत. कधी-कधी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गटाराचं पाणी असतं. रोड बघितला मी येताना संभाजीनगरपासून, खराब आहे सर. म्हणजे त्या येताना वाटलं म्हणजे गाडी फसली होती. अशा तर खूप ठिकाणी पैठणच्या गाड्या फसलेल्या आहेत. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, पैठणची विकासाची गाडीच फसलेली आहे. काय? पैठणची विकासाची गाडीच फसलेली आहे आणि तो अ, अ, म्हणजे अ, तीच एक तळमळ आहे, की जी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे, की मला असं वाटतं, की ती गाडी कुठेतरी स्टार्ट व्हावी. आणि आज परिस्थिती अशी आहे, की पैठण काही वर्षांपूर्वी हे खूप सुंदर शहर होतं. आम्ही ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस जायकवाडी परिसर होता. ठीक आहे. खूप सुंदर जायकवाडीची वसाहत होती. पैठण जे शहर होतं ते छोटंसं होतं, परंतु खूप सुंदर होतं, समाधानी होतं. आज परिस्थिती अशी झाली आहे, की शहर बकाल झालंय. जायकवाडी वगैरे हे तर सोडून द्या, ते आता अस्तित्वातच राहिलेलं नाहीये. परंतु शहरसुद्धा खूप बकाल झालंय आणि एक फुल कल्चरल सिटीज आपण पैठणचा इतिहास खूप मोठा आहे ॲक्चुअली. म्हणजे शालिवाहनांची राजधानी असं पैठण होतं. ते आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला ते खूप म्हणजे असं वाटेल, की हे शहर असं कसं झालंय? आणि मला असं वाटतं, की याचा बेसिक जो पैठणच्या विकासाचा मॉडेल आहे ना, तर त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आणि टोटल रिवॅम्प केलं पाहिजे मॉडेल पैठणच्या विकासाचं आणि रिस्ट्रक्चर केलं म्हणजे ब्लूप्रिंट परत मांडल्या गेली पाहिजे पैठणच्या विकासाची अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणजे ही सगळी सुरुवात शिक्षणापासून होणार. हां, बेसिक गोष्टी शिक्षण, मेडिकल फील्ड. मला असं वाटतं, की जोपर्यंत माणूस शिकत नाही. हे बघा, माझा कॉन्सेप्ट एकदम सिंपल आहे. आता ज्या लोकांची वय 40 वर्ष आहे, 45 वर्ष, 50 वर्ष, आता हे काही शाळेत जाणार नाहीये किंवा हे कुठल्या कॉलेजला जाणार नाही. म्हणजे आता माझी पिढी किंवा माझ्या मागची एक 5 वर्षाची पिढी आणि पुढची जी पिढी आहे, यांचे एज्युकेशन वगैरे हे सगळे संपलेले आहेत. मग आता हे करायचं कोणासाठी? आता हे करायचं तर भविष्यामध्ये जी आता पिढी येते आणि आपापल्या सगळ्यांच्या घरामध्ये जे छोटे-छोटे मुलं आहेत, ज्या मुली आहेत, जे तरुण आहेत, आपले सगळ्यांचे आयुष्य ज्या पद्धतीने गेलेत, तशी ह्यांचे तरी जाऊ नये. म्हणजे उद्या जर तालुक्यामध्ये जर चांगल्या फॅसिलिटीज निर्माण झाल्या, त्या एज्युकेशनच्या बाबतीत असतील, इंडस्ट्रीजच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, या सगळ्या बाबतीत जर चांगल्या फॅसिलिटीज निर्माण झाल्या, तर कदाचित आपल्या ज्या पिढ्या ज्या वाया गेल्या, तशा वाया या पुढच्या पिढ्या जाऊ नये. म्हणजे माझी तळमळ तीच आहे, की त्या पुढच्या पिढ्या वाया जाऊ नये म्हणून माझ्यासारखा एक तरुण हा कुठलातरी एक अट्टहास करतोय, की आता राजकारणात येऊन ह्या परिस्थिती काहीतरी आपण बदलवण्यासाठी प्रयत्न करू. नाहीतर काय होतं, की प्रत्येकाने जर हाच विचार केला, की आपल्याला काय करायचं? आपलं तर व्यवस्थित चाललंय ना, मग काय करायचं याच्यामध्ये पडून? तर मग हे परिस्थिती कधीच बदलणार नाही. आणि कुठं ना कुठेतरी कोणीतरी जर पुढे आलं, तर मला असं वाटतं त्याला त्याचा सपोर्ट भेटेल बाकीच्या लोकांचा, की हो, की ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी बदलण्यासाठी काहीतरी जर पाठबळ मिळालं, तर चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी आपण बदलू शकतो असा मला विश्वास आहे. सचिन सर, मी तुमच्याबद्दल ऐकलंय असं, की तुम्ही निर्व्यसनी आहे. ही खरी गोष्ट आहे का ही? खरं खरं सांगा जरा. खूपच पर्सनल क्वेश्चन तुम्ही विचारला. मग खरं म्हणजे एकदम खरं सांगा सर. हो, एकदम खरं सांगणार. मी खोटं का बोलू तुमच्याशी? आणि मी खोटं बोललो तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. अ, म्हणजे निर्व्यसनी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की मी दारू पीत नाही. सिगारेट नाही पीत. तंबाखू, गुटखा वगैरे म्हणजे ह्या कुठल्याच गोष्टींची मला सवय नाही. आणि त्या बाबतीत मी निर्व्यसनी आहे. हां, मी नॉन खातो. ठीक आहे. नॉन खातो. ठीक आहे. मी फूडी आहे. म्हणजे खाण्याला मला आवडतं, प्यायला नाही आवडत. ठीक आहे. त्यामुळे दारू आणि बाकीचे जे आपण जे व्यसनं अशा पद्धतीचे बनतो, तर त्या पद्धतीच्या व्यसनापासून बाय गॉड्स ग्रेस मी दूर आहे. आणि मला कदाचित मी पैठण तालुक्यात राहिल्यानंतर मला कदाचित असं वाटतं, की खूप कमी लोकं अशा पद्धतीचे आहेत, की जी व्यसनापासून दूर आहेत. इव्हन मी लोकांची व्यसनं सोडण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी माझे मित्रपरिवार असतील वगैरे त्यांना व्यसनापासून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. म्हणजे माझी ती एक हॉबी आहे. म्हणजे की मला असं वाटतं, की जर व्यसनापासून जर दूर राहिलं माणसाने, तर त्याचं कुटुंब असेल, त्याचं जे करियर असेल, त्यावर तो चांगल्या पद्धतीने फोकस करू शकतो आणि एक चांगला विकास करू शकतो. स्वतःच्या आरोग्यासाठी असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत. त्यामुळे मला एक तो छंद आहे, की मी स्वतः निर्व्यसनी आहेच आणि लोकं निर्व्यसनी पिढी घडावी भविष्यामध्ये, अशा पद्धतीचा माझा मानस आहे. सर तुमचं एक इन्स्पिरेशन आहे सर. हो, म्हणजे मला एक गोष्ट सांगायची, की काही लोकं असं म्हणतात, की पैसा जास्त आला तर माणसं निर्व्यसनी वगैरे बनतात, सॉरी व्यसनी बनतात वगैरे असं.
पण तसं काही नाही. पैसा आणि व्यसन याचा काही जास्त संबंध नाहीये. सर एक प्रश्न अजून एक आहे. शिकलेली माणसं राजकारणामध्ये खूप कमी प्रमाणात आहे, असं का सर? आणि ते शिकलेली माणसं जर राजकारणामध्ये आले, ज्याला ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये, तर ते काय बदल करणार? म्हणजे कोणत्या प्रकारचा बदल करणार ते? खूप चांगला प्रश्न आहे, की शिकलेली माणसं राजकारणात कमी आहेत. म्हणजे हे ॲक्चुअली एक दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो, की शिकलेल्या माणसं राजकारणात कमी आहेत हे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि त्याचमुळे आज हे भ्रष्टाचार असू द्या किंवा आपण जे विकासापासून कोसो जे दूर आहे, त्याचं मुख्य कारण हेच आहे, की शिकलेली राजकारणी जी आहेत ना, ती असण्याची खूप गरज आहे. आता शिकलेली माणसं राजकारणापासून का दूर आहे हा तुमचा बेसिक प्रश्न आहे. म्हणजे शिकलेली माणसं म्हणजे मी तुम्हाला सांगेल, की सपोज कुणी डॉक्टर असेल, कुणी इंजिनियर असेल, ठीक आहे. कुणी अजून काही हायर एज्युकेशन असेल. तर कसं असतं, की ज्यावेळेस माणसं शिक्षण घेतात, तर त्यानंतर ज्यावेळेस ते स्वतःच्या करिअरमध्ये सेट होतात, तर त्यावेळेस रिस्क घ्यायला कुणी तयार नसतं, की आता आपण परत आपलं हे प्रोफेशन सोडून राजकारणात का जायचं? म्हणजे लोक घाबरतात का? हां, हां. 100% लोकं नाही का राजकीय लोकांना घाबरतात, की जर आपण राजकारणात आलं, तर हे राजकीय लोक आपल्या व्यवसायाला, आपल्या करिअरला ह्याला काहीतरी त्रास देतील आणि ह्याला घाबरून जे आहेत, तर शिकलेली लोकं 4 हात या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे मी आता राजकारणात येतोय, त्यात वेलकम करणारे पण मला खूप मंडळी आहेत. परंतु माझे काही मित्र पण असे आहेत, की कशाला जातोय तिकडे त्या दलदलीमध्ये, अशी बोलणारे पण खूप आहेत. परंतु मग हेच जर आपण म्हणजे मी कुठेतरी एकदा वाचलं होतं, की आपलं नुकसान कशामुळे झालंय आपल्या देशाचं. तर एक कोट आहे इंग्लिशमध्ये, की "इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स विच डिस्ट्रॉईज द नेशन, बट इट इज द इनॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट." म्हणजे गुड पीपल म्हणजे इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स. आय रिपीट, इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉईज अ नेशन, बट इट इज द इनॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट. म्हणजे जे चुकीची माणसं आहेत, त्यांचे जे कारनामे आहेत, त्याच्यामुळे राष्ट्राचं कधी वाईट होत नाही. पण जे चांगली माणसं आहेत, ते शांत बसल्यामुळं राष्ट्राचं जास्त नुकसान होतं. कारण या समाजामध्ये 95% लोक चांगली आहेत. ज्यांची इंटेन्शन चांगली आहेत. ज्यांना देशावर, राज्यावर, स्वतःच्या गावावर, स्वतःच्या तालुक्यावर प्रेम आहे. परंतु 5% लोकं असे असतात, की ज्यांना ह्या गोष्टींची काहीच कदर नसते. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ, गुंडागिरी या अशा गोष्टींमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. परंतु काय होतं, ही 5% लोकं ज्यावेळेस नाही का जास्त डिस्ट्रप्शन करायला लागतात किंवा ही 5% लोकं समाज बिघडवायला लागतात, त्यावेळेस जी 95% जी जनता आहे, जी चांगली आहे, तर त्यांनी खिडक्या, दरवाजे बंद करून स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये ती जास्त इंटरेस्टेड असते. त्या 5% जी असतात त्यांच्या नादी कुणी लागत नाही. त्याच्यामुळे त्या 5% फावतं. हे 95% जे शांत बसतात ना, त्याच्यामुळे हे 5% जे विद्रोही असतात किंवा जे समाजकंटक असतात त्यांचं भागतं असं मी म्हणेल. त्याच्यामुळेच एका खूप म्हणजे मला आय बिलीव्ह की ते शिव खेरा जे खूप मोठे ऑथर आहेत, ठीक आहे. यू कॅन विन त्यांचं जे बुक आहे. त्यांचाच कदाचित हा कोट आहे, की "इट इस नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉयज अ नेशन, बट इट इस द इनॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट." असं शिवखेरा म्हणतात. आणि तेहीच प्रकार आहे, की म्हणजे 5% लोकं जर समाज बिघडवायला लागले, तर 95% लोकांनी त्यांना जर विरोध केला, तर ते 5%ची ते 5% पैदा पण होणार नाहीत आणि 5% कुठं शिल्लक पण राहणार नाहीत. परंतु काय होतं 95% गप्प बसतात आणि ते 5%चा उन्माद जो आहे तो चालू राहतो. मला असं वाटतं, की त्या 95% मधला आता मी एक पुढे येतोय आणि त्या 95% मध्ये अजून 95%च्या बाकीच्या लोकांना, सुशिक्षित लोकांना सुद्धा या क्षेत्राकडे मी उघड्या डोळ्याने बघायला मी सांगणार आहे, की आपण खरोखर बघा आणि आपण सगळे मिळून जे आहे, तर कुठे ना तरीच एक चांगला चेंज घडवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या सुशिक्षित लोकं ज्यावेळेस राजकारणात येतील, हे बघा आपण फक्त ह्या गोष्टी बोलायला खूप चांगल्या वाटतात ना, की एखाद्या एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या देशाचा जो एज्युकेशन मिनिस्टर आहे, तो खूप सुशिक्षित हवा आहे. तो स्कॉलर पाहिजे, रँकर पाहिजे लाइकवाईज. एखाद्या देशाचा किंवा राज्याचा जो स्पोर्ट्स मिनिस्टर आहे, तो एखादा खेळाडू पाहिजे.
एखाद्या देशाचा किंवा राज्याचा जो एखादा आरोग्य मंत्री जो आहे, ठीक आहे, हेल्थ मिनिस्टर जो आहे, तो एखादा डॉक्टर पाहिजे, राईट? एखाद्या राज्याचा, देशाचा एखादा ज्यावेळेस आपण सामाजिक न्यायाचा मंत्री म्हणतो, तर तो एखादा सोशल वर्कर पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलायला किती चांगल्या वाटतात. परंतु जोपर्यंत हे लोकं राजकारणात येत नाही, त्यावर होणार कसं? जर डॉक्टर्स राजकारणात आले आणि खूप सगळे डॉक्टर जर राजकारणात आले, तरच या देशाचा आरोग्य मंत्री एक डॉक्टर होऊ शकतो. खूप मोठे स्पोर्ट्समन जर या देशातले राजकारणात आले, तरच या देशाचा स्पोर्ट्स मिनिस्टर जो आहे, तर तो एखादा खेळाडू होऊ शकतो. बरोबर? खूप सगळे एज्युकेटेड लोक, खूप सगळे टीचर्स हे जर सपोज राजकारणात आले, तरच या देशाचा एज्युकेशन मिनिस्टर एक एज्युकेटेड माणूस होऊ शकतो. राईट? तर खूप मोठा एखादा खूप इंजिनियर जर सपोज राजकारणात आले, तरच या देशाचा टेक्नॉलॉजी मिनिस्टर कोणीतरी एक चांगला इंजिनियर होऊ शकतो. खूप मोठे सायंटिस्ट वगैरे राजकारणात आले, तर त्याच वेळेस या देशाचा एखादा सायन्स मिनिस्टर एखादा चांगला सायंटिस्ट होऊ शकतो. परंतु त्यासाठी या सगळ्या लोकांनी जे तर घरात न बसता राजकारणात जर यायला लागले, तरच ही परिस्थिती बदलेल ना. परंतु जर आपण म्हटलं की डॉक्टर्सनी राजकारणात यायचं नाही, इंजिनियर्सने यायचं नाही, चार्टर्ड अकाउंटंट्सनी यायचं नाही. जर खूप सारे चार्टर्ड अकाउंटंट जर राजकारणात आले, तर एखाद्या देशाचा फायनान्स मिनिस्टर एक चांगला चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो, राईट? पण डॉक्टर्सनं पण राजकारणात यायचं नाही, चार्टर्ड अकाउंटंट्सनं पण यायचं नाही, इंजिनियर्सनं पण यायचं नाही, शिक्षकांनी सुद्धा यायचं नाही, राईट? कुणीच यायचं नाही. म्हणजे ह्या एज्युकेटेड क्लास जो आपण म्हणतो त्यांनी कुणीच यायचं नाही. आणि नंतर आपण अपेक्षा करायची एक चांगला देश की चांगला देश घडला पाहिजे, या देशाचे मंत्री असे पाहिजे, या देशाचे प्रधानमंत्री असे पाहिजे, मुख्यमंत्री असे पाहिजे, सगळ्या गोष्टी, राईट? तर ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे जर ह्या गोष्टी जर आपल्याला जर पाहिजे असतील, बदल पाहिजे असेल, की अशा पद्धतीनं जर आपला देश बनाव, राज्य बनाव आणि सिस्टम त्यानंतर खूप सुपरफास्ट मॅनरमध्ये चालू शकते, जर हे सगळे लोक जर राजकारणात आले. त्यामुळे माझं तर या सगळ्या युवा पिढीला आव्हान आहे, कम ऑन, तुमची क्षमता आहे ना राजकारण करण्याची. तुम्हाला जर समाजासाठी चांगलं करायचंय, तर राजकारण हाच एक खूप चांगला मार्ग आहे. तुम्ही 100% या, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला राजकारणामध्ये कॉम्पिटिशन पण आहे, परंतु राजकारणातल्या कॉम्पिटिशनला काही घाबरण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये जर दम असेल ना, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना पार करून नाही का पुढे जाऊ शकता. आणि एक चांगल्या लोकांची फळी बनवा. जर चांगल्या लोकांची फळी बनली, तर तुम्ही सगळेजण संघटितपणे पुढे जाऊ शकता. चांगला समाज घडू शकतो याच्यात. चांगला समाज 100% राजकारणाच्या माध्यमातून घडू शकतो. आणि परत तोच फॉर्म्युला की 95% चांगले लोक आहेत, 5% जे आहेत तर ते थोडेसे खराब आहेत. तर ते 95% ची ज्यावेळेस संख्या खूप मोठी दिसेल, ते 5% ऑटोमॅटिकली गप्प बसतील. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एज्युकेटेड लोकांनी राजकारणात यावं. आणि माझा असा 100% माझा कॉन्फिडन्स आहे की जर सुशिक्षित लोक, सुशिक्षित युवक, युवती, ठीक आहे, तरुण आणि तरुणी हे जर राजकारणात आले, तर भारताचा विकासाचा वेग आजपेक्षा सुद्धा 10 पट 20 पट पुढे जाईल अक्षरशः. आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे आपला विचार करा तुम्ही, आपल्याकडे आधी रस्ते बनवतात, नंतर गटार करायचे म्हणून रस्ते, मग नंतर परत काढतात, मग नुसते गटार, मग नंतर गटार बनवतात, त्याच्यानंतर मग रस्ते करतात, मग त्यांना समजतं की आता नाही काय हे जे लाईटचे पोल्स आहेत ते काढायचे राहिले, मग ते लाईटचे पोल काही कोणी शिफ्ट करतं, कोणी नाही शिफ्ट करत, असं एक विचित्र पद्धतीचं सगळं विकासाचं मॉडेल आहे. हे कशामुळे होतं? हे सुशिक्षित लोक राजकारणात नसल्यामुळे होते. देर इज नो प्लॅनिंग ऍट ऑल. मॅनेजमेंट नसतं. हा, प्रॉपर मॅनेजमेंट नाहीये. एज्युकेशन त्या क्षेत्रात मला एक गोष्ट सांगा, ज्याला मेडिकल फील्ड मधलं काहीच माहित नाही, तो आरोग्य मंत्री होतो, बरोबर? काय करणार तो या देशासाठी, काय करणार तो या राज्यासाठी? जो फायनान्स मधला टॉप नाहीये, तो अर्थमंत्री होतो. त्याला काय करणार स्टॉक मार्केट काय असतं, त्याला काय करणार टॅक्सेशन काय असतं, त्याला काय करणार इन्फ्लेशन काय असतं, त्याला काय कळणार की रेव्हेन्यू डेफिसिट काय असतं, फिस्कल डेफिसिट काय असतं, बरोबर? तुम्ही एखादा असाच माणूस स्पोर्ट्स मिनिस्टर करून टाकतात, त्याला काय माहिती ऑलिम्पिकसाठी काय तयारी करावी लागते स्पोर्ट्समन्सची, बरोबर? घडलंय देशामध्ये. तेच घडलंय नाही आजपर्यंत, तेच घडतंय. आणि हे तोपर्यंत चेंज होणार नाही जोपर्यंत शिकलेले लोक राजकारणात येत नाही. त्यामुळे मला तर सगळ्या तरुणांना सांगायचं, भीती सोडा. काय भीती सोडा? काही तुम्हाला सांगतो की एज्युकेटेड लोकांकडे जे डोकं आहे ना, ठीक आहे, ती खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टींना घाबरू नका. तुम्ही तुमचं डोकं वापरा, राजकारणात या,
तुम्हाला खूप स्कोप आहे. हां, देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ, हे पण लक्षात ठेवा. राजकारणामध्ये पण कुठलं शॉर्टकट चालू शकत नाही. तुम्ही हॉरिझॉन ठेवा एक 10 वर्षाचा. चांगल्या काम करायचा, चांगल्या व्हिजननं तुम्ही काम करा. आणि खूप लोकांना मला एक गोष्ट सांगायची, की असा विषय नाही, की राजकारण आले म्हणजे तुम्ही 24 तास राजकारणच करत बसा. तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचं प्रोफेशन सांभाळून सुद्धा राजकारणात येऊ शकता ना. म्हणजे राजकारणामध्ये काय राजकारणी लोक काय 24 तास राजकारणच नाही करत. तुम्ही दिवसातला 1 तास जरी राजकारणासाठी दिला किंवा आठवड्यातला 1 दिवस जरी राजकारणासाठी दिला आणि बाकीचे जे दिवस आहेत तर ते तुमच्या प्रोफेशनसाठी दिले, तरी सुद्धा तुम्ही चांगल्या राजकारणामध्ये एंट्री करू शकता. त्यामुळे लोकांचा जो गैरसमज आहे, की दररोज राजकारणात आला म्हणजे काय 24 तास नाही का लोकांचे धुणे भांडे करावे लागतील अशातला प्रकार नाहीये. हारचे बकऱ्या हाकल्या. अशातला प्रकार नाही नक्कीच. ठीक आहे. आपण आजचं राजकारण हे बघा राजकारणामध्ये तुम्हाला राजकारण कोणत्या पद्धतीने करायचंय ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं सगळे कामधंदे सोडूनच राजकारण करावं अशातला विषय नाहीये. तुमचे व्यवसाय, तुमचे प्रोफेशन्स, तुमच्या नोकऱ्या ह्या सगळ्या बघत सुद्धा तुम्ही राजकारण करू शकता. परंतु माझा खूप म्हणजे रिक्वेस्ट आहे तरुणांना, जे एज्युकेटेड युथ्स आहेत, एज्युकेटेड प्रोफेशनल्स आहेत, त्यांना की तुम्ही राजकारणामध्ये या. ठीक आहे. भविष्य हे बघा स्वतःसाठी यायचं की नाही ती गोष्ट वेगळी आहे. परंतु एज्युकेटेड लोकांना माझं आव्हान आहे, की तुमची गरज आहे. या राज्याला, या तालुक्याला, या देशाला. तुमच्या नॉलेजची गरज आहे. आणि तुम्ही या देशाचं, या तालुक्याचं काहीतरी देणं लागतं. असं म्हणून राजकारणामध्ये आपल्याला काय मिळेल नाही मिळेल, परंतु आपलं नॉलेज तरी आपण समाजासाठी खर्च करू शकतो, असं म्हणून तुम्ही राजकारणात या. आणि या भावनेने जर तुम्ही आला, तर मला असं वाटतं की देअर विल बी अ व्हेरी ब्राईट फ्युचर फॉर एज्युकेटेड युथ्स इन पॉलिटिक्स. सर तुम्ही जो सुशिक्षित युवकांसाठी जो संदेश दिला आहे, तो खूप चांगला विचार तुम्ही मांडला आणि तुमचे विचार ऐकून खूप सुशिक्षित युवक राजकारणामध्ये प्रवेश करणार आणि सर तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. आपणासमोर बोलून सुद्धा मला खूप मनमोकळं वाटलं. ठीक आहे. मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. जय महाराष्ट्र.